लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. तुम्ही आनंदित आहात? आमेन. येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला आनंद आहे. आमेन. कारण विजय जो मिळतोय तो केवळ आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये. आमचे सगळे प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी एका ठिकाणीच फक्त रिझॉल्व्ह होतात. तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. कारण येशू ख्रिस्त आमचा तारणारा परमेश्वर आहे. तो आमचा सांभाळणार आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. म्हणजे सगळ्यांच्या प्रार्थनेबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि जे काही 2-3 संदेशही झाले तेही परमेश्वराने सुंदर पाठवले. गॉड ऑफ दिस विलेज गेल्या रविवारचा संदेश जॉनीला प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. खरोखर आम्हाला ह्या दुनियामध्ये एक समजणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्ताशिवाय आम्ही काहीच नाही. आमेन. आम्हाला येशू ख्रिस्ताचं अस्तित्व असणे फार गरजेचं आहे. त्याच्या नावाशिवाय आमच्या जीवनात काहीच होऊ शकत नाही. त्याच्या नावाशिवाय आम्ही कुठेही जाऊही शकत नाही. आम्हाला एकच आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आधार. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण वचनाकडे वळूया. त्या अगोदर आपण आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू तू आम्हा सर्वांना तुझ्या चरणी तू आम्हाला जमविलेस, आम्हा सगळ्यांना एकत्र केलेस. खरोखर प्रभू आमच्या साक्ष, आमच्या ज्या विनंत्या प्रभू जर आम्ही पाहिल्या तर केवळ प्रभू आम्ही समजू शकतो की जसं वचन म्हणते की आम्ही तुझ्या हातची लोक आहोत. प्रभू आम्हाला आमच्या डोक्यावरचे छप्पर केवळ तू आहे, आमचा मस्तक केवळ तू आहे. कारण प्रभू आम्ही त्या मेंढरासारखे आहोत की आम्हाला काय करावे आणि काय नाही करावे हेही कळत नाही. प्रभू जसं संदेष्टा म्हणतात की मेंढरू जे असते ते केवळ ते मेंढपाळाच्या पायाकडे बघत असते. जसे त्या मेंढपाळाचे पाय पुढे पुढे जातात त्या प्रकारे ते मेंढरू त्याचे मागे मागे चालत असतो. खरोखर प्रभू आज आमचा मार्गदर्शक केवळ तू आहे, आमचा मार्गरक्षक केवळ तू आहे. ओ प्रभू आमची चाल नाही, आम्ही आमची मस्तक वर करून प्रभू आम्ही काही स्वतःहून करू सुद्धा शकत नाही. कारण प्रभू आमच्यासाठी सर्व काही तू करून ठेवलेलं आहे. तुझं वचन म्हणते की तू माझ्यावरती भरोसा ठेव. खरोखर प्रभू आज आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवून तुझ्या समोर आलेलो आहोत. खरोखर प्रभू आम्हाला ठाऊक आहे की आमच्या जीवनाला उभारी देणारा परमेश्वर तू आहे, आम्हाला सांभाळणारा परमेश्वर तू आहे. आजच्या सकाळच्या समयी तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला आशीर्वादित कर. आमचं जमणं प्रभू तू आशीर्वादित कर. प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्यातील कमी गटी प्रभू तू काढून टाक. आम्हाला प्रभू स्वतःची रिव्हिजन करण्यासाठी तू सहाय्य कर. प्रभू आम्ही कुठे गंजलेलो आहोत ते आम्हाला समजण्यासाठी तू सहाय्य कर. अशासाठी की आम्ही स्वतःला साफ करावे, आम्ही स्वतःला प्रभू क्लिअर करावे आणि प्रभू तुझ्या त्या आराखड्यात बसण्यासाठी आम्ही परफेक्ट व्हावे. म्हणून तर आम्हाला तुझा अनुग्रह कर. हे वचन तू येणारं वचन तुझ्या हाती घे. माझ्या मुखाचा तू ताबा घे. सगळ्या गोष्टी प्रभू तुझ्या कंट्रोलमध्ये आम्ही तुझ्या हाती देतो. प्रभू प्रत्येक गोष्टीचा तू ताबा घे आणि पुढे वेळ समय तुझ्या हाती देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीत म्हणतोय की मान्य कर. आमेन. 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 इफिस्करास पत्र ह्याचा 5वा अध्याय वचन 10 ते 12 वाचू. तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही इफिस्करास 6वा अध्याय 6वा अध्याय 5वा अध्याय म्हणा 6वा अध्याय वचन 6वा अध्याय 10 ते 12. आमेन. सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तामांसाबरोबर नव्हे तर सत्ता बरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुरात्म्या बरोबर आहे. आमेन. या कारणास्तव तुम्हाला तेवढंच. आणि आपण नंतर वाचूया दुसरे करंथीकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय. दुसरे करंथीकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि वचन 17 वाचा एकदा. आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. आमेन. आमेन. प्रभू वाचलेल्या वचनाला आशीर्वाद द्या. आपण आपल्या जागेवर बसूया. आणि माझा आजचा सब्जेक्ट आहे द लिबर्टी इन क्राइस्ट जीसस थ्रू होली स्पिरिट. जो आपला जो सब्जेक्ट चालू आहे द मॅनिफेस्टेशन ऑफ द होली स्पिरिट, याचा दुसरा भाग आहे द लिबर्टी इन क्राइस्ट जीसस थ्रू होली स्पिरिट. पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्तामध्ये मिळणारी स्वतंत्रता.
लिबर्टी म्हणजे आपण त्यांना स्वतंत्रता म्हणू शकतो. खाली लिबर्टी इन क्राइस्ट जीसस थ्रू होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्तामध्ये मिळणार स्वतंत्रता, मुक्तता, लिबर्टी किंवा आपण फ्रीडम आपण त्याला म्हणू शकतो. बहिणींनो, फ्रीडम हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा फ्रीडम किंवा लिबर्टी हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मनुष्य प्रत्येक जण आपापल्या जीवनाला त्या जागी उभा करतो आणि प्रत्येक मनुष्य काय करतो की फ्रीडम साठी झगडत असतो. प्रत्येक मनुष्याचा जीवनाचा प्रश्न रेकॉर्डिंग सुरू झालं का? प्रत्येक मनुष्याचा जीवनातला एक उद्देश असतो की त्याला फ्रीडम मिळावे. कोणत्याही मनुष्याला बंधनामध्ये राहायला आवडत नाही. तर प्रत्येक मनुष्याला फ्रीडम हवं असते, कारण फ्रीडम जे असते त्या मनुष्याला स्वतःच काहीतरी करण्यासाठी एक स्वतःहून काहीतरी डिसिजन घेण्यासाठी सहाय्य करते. जोपर्यंत फ्रीडम नसते तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. तुमची इच्छा जरी असली तुम्ही काही करावं तरी तुम्ही काही करू शकत नाही, कारण तुमच्याकडे फ्रीडम नाहीये किंवा तुमच्याकडे स्वतंत्रता किंवा मुक्तता नाहीये. परंतु भाऊ बहिणींनो, जेव्हा तुम्हाला ते फ्रीडम मिळते तेव्हा तुम्ही त्या फ्रीडमचा वापर कसा करता हे त्या फ्रीडम वरती डिपेंड करते. हालेलुया. जेव्हा तुम्हाला स्वतंत्रता मिळते तेव्हा त्या स्वतंत्रतेचा तुम्ही वापर कसा करता ह्या त्या स्वतंत्रतेवरतीच डिपेंड करते. हालेलुया. भाऊ बहिणींनो, प्रॉफिटनी क्वेश्चन आन्सर मध्ये एक प्रश्न विचारला गेला, व्हॉट डज पॉल मीन बाय फ्रीडम अँड द लिबर्टी इन क्राइस्ट? पौलाचं स्वतंत्रता आणि ख्रिस्तामधली मुक्तता ह्याचा अर्थ काय? व्हॉट वे इज फ्रीडम फ्रॉम लॉ? नियमामध्ये आम्हाला मुक्तता कशी आहे? प्रॉफिट सेड, वेल यू आर नॉट बाउंड बाय अ लॉ. तुम्ही काही नियमाने बांधलेले नाहीये. सेन्स फॉर एक्झाम्पल, इन्स्टन्स, हिअर द सेम थिंग. इकडे आपण एक उदाहरण घेऊया. आय विल एक्सप्लेन यू द नॅचरल वे. आपण एक साध्याप्रमाणे एक उदाहरणाला समजून घेऊया. आउट हिअर इट वेज गो डाऊन टू द स्ट्रीट. हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे, 30 miles an hour is all the faster you can go. त्या वेळेचं जसं ब्रदर स्पीड सांगते 30 मैल मध्ये आपण पकडूया 60चं स्पीड पकडूया का? 60 ते 70च्या स्पीडला रस्त्यावरून तुम्ही गाडी चालू शकता. ऑल राईट. नाव ते ठीक आहे. नाव इफ आय गो डाऊन द स्ट्रीट 40 miles an hour, जर रस्त्यावरून जर मी 80 चे 90च्या स्पीडला गेलो, आय एम कंडेम बाय द लॉ. नियमाच्या द्वारे मला दोष लावण्यात येईल. बट इफ आय गो डाऊन द स्ट्रीट जस्ट 30 miles an hour, जर मी 60च्या स्पीडला गेलो तर आय एम नॉट अंडर द लॉ. मी नियमाच्या खाली नाहीये. सी, दॅट्स द फ्रीडम इन क्राइस्ट. हालेलुया. द सेम थिंग. हे काय आहे? एक गोष्ट पुन्हा एक उदाहरण देतो. हा जो रस्ता आहे किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो, जर तुम्ही इकडून मुंबई पुणे हायवेला निघाले तर मुंबई पुणे हायवेला ना कॅमेरा लावलेला आहे. मुंबई पुणे हायवेला सगळ्यांना जायला अलाउड आहे, 4 व्हीलरला जायला अलाउड आहे, परंतु तिकडे लिहिलं आहे स्पीड लिमिट 100. तर 100च्या स्पीड मध्ये तुम्ही 10च्या स्पीडला चालवा, 50च्या स्पीडला चालवा, 80च्या स्पीडला चालवा, 99च्या स्पीडला चालवा, तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही, तुम्हाला काही होणार नाही. परंतु तुम्ही 100चा स्पीड क्रॉस करा आणि 101ला जा, तुमच्या खात्यामध्ये 1,000, 5,000 रुपयाची किंवा 3,000 रुपयाची पेनल्टी येते, लॉ लागतो. का? कारण तुम्हाला दिलेल्या फ्रीडमचा तुम्ही दुरुपयोग केलेला आहे. बाबलीनो, फ्रीडम हे जोपर्यंत फ्रीडम काय आहे हे समजत नाही तोपर्यंत माणूस फ्रीडम नाही आहे. जोपर्यंत माणसाला स्वतंत्रता काय आहे हे समजत नाही तोपर्यंत माणूस स्वतंत्र नाही आहे. माणसाला स्वतंत्रता काय असते हे जेव्हा समजते तेव्हा तो स्वतंत्र असतो. हालेलुया. भाऊ बहिणींनो, प्रॉफिट सांगतात देवाने जेव्हा मनुष्याला बनविले तेव्हा एक गोष्ट केली. देवाने मनुष्याला फ्री मॉरल एजन्सी दिली. काय दिली? स्वतःहून स्वइच्छा दिली. फ्री मॉरल एजन्सी जी आजही आपल्याकडे सुद्धा आहे. कोणाकडे नाहीये का? कोण आहे का इकडे? कोणाकडे नाहीये? सगळ्याकडे आहे. देवाने काय केलं? फ्री मॉरल एजन्सी प्रत्येक मनुष्याला दिली. आजच्या सकाळच्या समय प्रार्थनेला यायचं की नाही यायचं हा कोणीही कोणाला फोन केलेला नाही. प्रत्येक जण उठून आलेला आहे. बरोबर की नाही? इट इज युअर फ्री मॉरल एजन्सी. ही तुमची इच्छा आहे की तुम्ही प्रार्थनेला यावं. तुम्ही जर आले नसते तर तुम्ही आले नसते
की तुम्ही तुमच्या इच्छेमुळे आलेले नाहीये. ह्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल ब्रदर नितीन आहेत, यांची गाडी खराब झाली ना, त्यांच्या फ्री मॉरल एजन्सीमध्ये एक रिझन असं होतं की आज गाडी नाहीये, मी प्रार्थनेला नाही जाऊ शकत. बरोबर की नाही? एक रिझन काय आहे? गाडी नाहीये, मी प्रार्थनेला नाही जाऊ शकत. पण त्यांच्याकडे एक रिझन असं आहे की गाडी जरी नसली तरी माझ्याकडे दुसरा पर्याय आहे प्रार्थनेला जाण्यासाठी. हालेलुया. दिस इज कॉल्ड द नोईंग द फ्रीडम. ह्यालाच काय म्हणतात की स्वतंत्रतेला ओळखणे. जेव्हा तुम्ही स्वतंत्रतेला ओळखतात आणि माझं स्वातंत्र्य काय आहे तुम्हाला समजते, तेव्हा तुम्ही त्या खऱ्या स्वतंत्रतेचे भागीदारी बनता. हालेलुया. भाव-बहिणींनो, प्रॉफिट काय सांगतात? जोपर्यंत तुम्ही 30 मैलने चालवत आहात ना, तोपर्यंत तुम्हाला काहीच लॉ नाहीये, काही तुमच्यावरती बंधन नाहीये, कोणीही तुम्हाला काहीही बोलणार नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही दिलेल्या नियमाला स्वतंत्रतेला तोडता, तेव्हा तुमच्यावरती नियम लागला जातो. हालेलुया. भाव-बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत की देवाने मनुष्याला का बनविले. देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा अशासाठी बनविले की जसा देव हा स्वतंत्र देव आहे, ते स्वतंत्रता मनुष्याला समजून मनुष्याने सुद्धा देवाचे त्या स्वातंत्र्याने कार्य करावे. परंतु ब्रदर मॅडम मेसेज मध्ये सांगता की तुम्हाला ठाऊक आहे का, जेव्हा येशू ख्रिस्त अमुक अमुक ठिकाणी गेला होता, तिथे गेल्यानंतर येशू ख्रिस्तांनी कृत्य केली, कार्य केली, पण सगळीच कार्य काही सक्सेसफुल झाली नाही. आणि प्रॉफिट सांगतात, यु नो वाय? कारण तिथे त्या लोकांचा देवावरती विश्वास कमी होता. असं नाही की प्रभू येशू ख्रिस्त कमजोर होता, असं होतं की लोकांचा देवावरती विश्वास कमी होता. हा बहिणीनो, विश्वास हा फ्रीडम आहे. विश्वास ठेवण्यासाठी कोणाला काही बाइंड नाहीये. परंतु विश्वास काय आहे? जेव्हा तुम्हाला समजते तेव्हा तो विश्वास तुम्हाला विजय घेऊन येतो. हालेलुया. लोक सगळे विश्वास ठेवतात. आज बघा, आहे की नाही, या जगामध्ये विश्वास ठेवणारे लोक आहेत. मूर्ती पूजावरती विश्वास ठेवतात. त्यांना वाटते डोंगरावर चढलं म्हणजे सकाळ संध्याकाळ चढून आलं म्हणजे आम्हाला देव पावतो, हा विश्वास आहे. परंतु विश्वास हा खरा विश्वास आहे का, हा इतकाच महत्वाचा आहे. कारण खरा विश्वास तुम्हाला स्वातंत्र्य देते, परंतु खोटा विश्वास हा तुम्हाला बांधून टाकते. हालेलुया. खरा विश्वास तुम्हाला स्वातंत्र्य देते, खोटा विश्वास तुम्हाला बांधून टाकते. तुम्हाला सांगते की तुम्ही हे करा तरच तुम्हाला हे मिळेल. येशू ख्रिस्तांनी कसं कधीच सांगितलं नाही हे करा म्हणजे तुम्हाला हे मिळेल, कधीच नाही. देवाचं वचन सांगते तू विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाहशील. हालेलुया. तर विश्वास ठेवण्यासाठी देवाने काही बंधन आमच्यावरती घातलेलं नाही. इट इज अ फ्रीडम. इट इज अ फ्रीडम. परंतु आपण पाहतो की प्रॉफिट म्हणतात, आपण ह्या गोष्टीवर मी थोडस स्लो जाण्याचा प्रयत्न करी, प्रभू सहाय्य करो. हा एक जो टॉपिक आहे, आम्ही तिकडे गेलेलो असताना सुद्धा आम्ही ह्या गोष्टीवर डिस्कस करत होतो. आम्हाला भाव बहिणींनो स्पिरिच्युअल रित्या समजणे फार गरजेचं आहे की आम्ही कोण आहोत. जोपर्यंत आम्ही समजत नाही ना आम्ही कोण आहोत, तोपर्यंत आम्ही ना कॉमन लोकांसारखेच आहोत. आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही फरक नाहीये. प्रथमतः आपण समजूया की हु एम आय, मी कोण आहे, माझी जागा काय आहे. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी साधारणच आहे. माझ्यामध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये काही एक फरक नाहीये. आम्हाला स्वतः समजणे गरजेचं आहे की मी एक राजाचा पुत्र आहे. आम्हाला समजणे गरजेचे आहे की राजाचा अधिकार माझ्याकडे आहे. आम्हाला समजणे गरजेचे आहे जे जगाकडे नाही ते माझ्याकडे आहे. तेव्हा आम्हाला आमची पोझिशन समजू शकेल. कालच्या रात्रीचं मी एक्झाम्पल देऊ इच्छितो. माझी झोप उडून गेली जेव्हा मी जॉयनकडे पाहिलं आणि त्या प्रकारे ज्यांनी ते मोठे डोळे केले होते आणि ज्या प्रकारे तो किंचाळत होता, हे मी स्पिरिट्स बघितलेले आहेत. ह्या प्रकारचे किंचाळताना मी पास्टर लोबोच्या जोडीला जेव्हा जायचो तेव्हा ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत की कशा प्रकारे त्या वाडा साईडला डहाणू साईडला स्पिरिट किंचाळतात प्रार्थनेमध्ये आल्यानंतर. आणि ती गोष्ट मला एकदम अशी दिसून आली आणि मी फक्त मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सैतानाला सांगतो तू निघून जा. आणि त्यावेळेला ते स्पिरिट विथिन सेकंड्स मध्ये निघून गेलं आणि मी त्याला तो झोपला, पण मला झोप लागली नाही. मी देवाचे मनोमन पहिले आभार मानले की प्रभू तुझ्या नावामध्येच केवळ सामर्थ्य आहे. भाव बहिणींनो, आज आपल्या जीवनामध्ये एकच मनुष्य एकच नाव काम करू शकते,
ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. ते नाव जे आहे हे आम्हाला आमच्या जीवनातून मुक्तता देऊन सार्वकालिकची स्वतंत्रता देऊ शकते. प्रॉफेट म्हणतात जेव्हा तुम्हाला येशू ख्रिस्ताचं नाव खरं मिळते तेव्हा तुम्हाला कळते की त्या नावाच्या मध्ये राहून तुम्हाला वागणे कसे गरजेचे आहे. हालेलुया. थोडस मी वाचतो इकडे. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. बट वेन यू फाइंड ख्रिश्चन पीपल, जेव्हा तुम्ही ख्रिस्ती लोकांना बघता, वेअर द होली स्पिरिट इज, जिकडे पवित्र आत्मा आहे, नो मॅटर व्हॉट नेशन, हाऊ फार इन द जंगल, काहीच फरक नाही पडत की कोणत्या देशातले आहेत, कोणत्या जंगलामध्ये आहेत, और व्हॉट एव्हर वेअर एव्हर इट इज, कुठेही असो, दे डू द सेम थिंग यू डू व्हेन यू रिसीव्ह द होली गोस्ट. हालेलुया. ते सगळे तेच काम करतात जेव्हा पवित्र आत्मा मिळाल्यानंतर जो मनुष्य कार्य करतो. बॅग मधून टॉवेल दे ना मला. दे डू जस्ट द सेम थिंग, दे हॅव द सेम लिबर्टी. आम्हा सगळ्यांना काय आहे? एकाच प्रकारची मुक्तता आहे, स्वतंत्रता आहे. दे बिलीव्ह द सेम वे अँड ऍक्ट द सेम वे दॅट एनी ख्रिश्चन डज व्हेन ही रिसीव्स क्राइस्ट. हालेलुया. प्रत्येक जो व्यक्ती ज्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वातंत्र्य मिळालेला आहे तो तसाच बिहेव करणार किंवा तो तसाच वागणार जो येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना वागला. हालेलुया. ना भावा बहिणींनो, मग प्रश्न येतो की आम्ही कसे वागावे? काय आम्ही कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहोत का? हे सगळ्यात महत्वाचं आहे. फर्स्ट पॉइंट, वी शुड नॉट बी अंडर एनी वन्स इन्फ्लुएन्स. आम्ही ह्या चर्चच्या इन्फ्लुएन्स मध्ये नसावे, आम्ही बाहेरच्या ह्या चर्च मधल्या माझ्या इन्फ्लुएन्स मध्ये नसावे, ब्रदर नितीनच्या, ब्रदर जॉनीच्या, कोणाच्याही इन्फ्लुएन्स मध्ये माणूस नसावा. आम्हाला स्वतंत्रता काय दिलेली आहे की आम्ही देवाच्या प्रभावाखाली असणे गरजेचे आहे. कारण वचन काय सांगते? सत्य तुम्हाला समजेल. असं नाही म्हटलं कुठे की सत्य मंडळीला समजेल. असं नाही सांगितलं सत्य केवळ पास्टरला समजेल, असंही सांगितलेलं नाही. वचन काय सांगते? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. बंधमुक्त म्हणजे काय? फ्रीडम, स्वतंत्रता आहे. कुठून आहे? कारण येशू ख्रिस्ताला ओळखल्याने तुम्हाला स्वतंत्रता मिळते ना. आपण ह्या गोष्टीवरती फोकस करूया, एम्फसाइज करूया. भावाबहिणींनो, या अंतिम समयामध्ये एक आपण काय ग्रुप सांगतो? अनबिलीवर आहे. राईट का? तुम्ही माझ्या बरोबर आहात? आमेन. अंतिम समयामध्ये एक ग्रुप काय आहे? अनबिलीवर, जो आपण बाहेर जगात बघतो. दुसरा आपण ग्रुप काय सांगतो? मेक बिलीवर, जे खेचून ताणून ओढलेले आहे ते. आणि तिसरा ग्रुप काय आहे? ट्रू बिलीवर. नाव आता आपण इकडे ह्या गोष्टीमध्ये पाहतो, जेव्हा आपण समजतो की ट्रू बिलीवर आणि मेक बिलीवर हे आयडेंटिफाय कसे करावे. इट इज मोर डिफिकल्ट थिंग. सगळ्यात कठीण गोष्ट जी आहे ती ट्रू बिलीवर अँड अनबिलीवरला, ट्रू बिलीवर अँड मेक बिलीवरला आयडेंटिफाय करायची. का? कारण हे दोघे एवढे सेम टू सेम चालतात ना की तुम्हाला चर्च मध्ये तुम्ही ओळखू शकत नाही की हा, फॉर एक्झाम्पल, सॉरी ब्रदर, हा माणूस जो गायन गातो किंवा हालेलुया प्रेज द लॉर्ड बोलतो किंवा प्रार्थना करतो, हा खरा बिलीवर आहे की मेक बिलीवर आहे? हा कोणाला माहिती माहिती का ह्याचा आन्सर? ह्याचा आन्सर ह्यालाच माहिती आहे. ह्याचा आन्सर ह्याच्याशिवाय कोणालाच माहिती नाही. कारण देवाने फ्री मॉरल एजन्सी ह्याला दिलेली आहे. ह्याला माहिती आहे की आता मी प्रार्थना केली, ह्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मी टीव्ही बघावं की मी देवाचा मेसेज ऐकावा, हे ह्याच्या हाती आहे. आता जो मेसेज ऐकलेला आहे, आजचा जो संडेचा मेसेज ऐकला, ह्याच्यावरती उजळणी करावी, रिव्हिजन करावी, उद्या सकाळी उठल्यानंतर ह्याच्यावरती मेडिटेट करावं. प्रभू ह्याच्यावरती रेव्हिलेशन आणखीन मला दे, हे ह्याचं काम आहे. हा स्वतःच प्रगट करणार की हा बीज काय आहे. कोणीही दुसऱ्याला प्रगट करू शकत नाही की हा असा आहे, तो तसा आहे. बायबल फक्त जज करते. आता बायबल वचन काय सांगते की एक आहे जो रोम मध्ये बसलेला आहे, बस. बाकी कोणाविषयी बायबल म्हणते काय? नाही म्हणत. एक जो आहे, जो धूर्त आहे, तो तिकडे बसलेला आहे, जो पुत्राची जाळा घेऊन सांगतो की मी पुत्र आहे, असं जो सांगतो तो अमंग ओसाडीचा पदार्थ आहे, जो तिकडे बसलेला आहे. कोण सांगते? बायबल सांगते. परंतु बाकी कोणाविषयी बायबल म्हणते का? बाकी सगळ्यांना सांगते की स्वतंत्रता तुमच्या हातात दिलेली आहे. परंतु जर स्वतंत्रताचा वापर तुम्ही
चुकीने करत असाल तर तुम्ही नियमाच्या अधीन येता. मग तुम्हाला नियम लागतात, आणि जेव्हा तुम्हाला नियम लागतात तेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचं सॅक्रिफाईस जे आहे ते तुम्ही नाकारता. हालेलुया. परंतु जेव्हा आम्ही स्वातंत्र्यतेमध्ये चालतो, जेव्हा आम्ही ख्रिस्तानी दिलेल्या पायामध्ये चालतो, तेव्हा आम्ही कोणाचीही भीती धरत नाही. आपण एक पाहूया, अध्याय पाहूया. गलतीकरस पत्र 12. प्रभू आम्हाला सहाय्य करो, आपण ह्या गोष्टीवरती जाऊया. गलतीकरस पत्र ह्याचा 2 अध्याय सगळ्यांनी काढा. आपण थोडस शावकात जाऊया. प्रभू आम्हाला सहाय्य करो. मुलं संडे स्कूलला बसलेली आहेत, आम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नाही. आमेन. हा आम्हाला थोडक्यात समजूया की आम्हाला प्रभूने स्टडीसाठी टाइम दिलेला आहे. गलतीकरस पत्र ह्याचा 2 अध्याय आणि वचन 1 पासून कोणीतरी वाचा. पान क्रमांक 259 आहे. नंतर 14 वर्षांनी बर्नबा बरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्या बरोबर तितालाही घेतले. पान क्रमांक 259 आहे, 259. नंतर परत वाचतो. नंतर 14 वर्षांनी बर्नबा बरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्या बरोबर तितालाही घेतले होते. आता इकडे काय झालेलं आहे? पॉल जो आहे, जर तुम्हाला आठवत असेल, मी मला 2, 3, 4 वर्ष अगोदर कधीतरी, मला आठवत नाही, पॉल आणि बर्नबासवरती प्रचार केला होता. आणि हे काय होते, दोघे बिकॉज ऑफ द हार्ड कंटेन्शन, दोघांमध्ये वाद झाल्यामुळे पॉल आणि बर्नबास काय झाले होते, वेगळे झाले होते. पूर्वेला पॉल गेला तर पश्चिमेला बर्नबा गेला. दोघांही मेसेज मध्ये आहेत. दोघांच्या कंटेन्शनमुळे, मतभेद झाल्यामुळे दोघंही वेगळ्या रस्त्याला गेलेले आहेत, काहीच एकत्र नाहीये. 14 वर्षानंतर हे पुन्हा एकत्र येऊन कुठे गेलेले आहेत? यरुशलेमेला वर गेलेले आहेत. आता 2रं वचन वाचा. जे काढलं नाही का, थोडे क्विक राहा. 2रं वचन, मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. हालेलुया. आता पौलाची भाषा जी आहे ही बदललेली आहे. प्रॉफेट सांगतात, इफिशियन चर्चचं तुम्ही वाचाल, प्रॉफेट सांगतात 3 रिझन्स होते पौलाला आयडेंटिफाय करण्यासाठी टू बी द प्रॉफिट ऑफ द एज. हालेलुया. त्याच्यामधलं पहिलं काय आहे? मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? आय वेंट बाय रेव्हिलेशन. प्रभूने प्रगटीकरण दिलं की मी असं करावे म्हणून मी गेलो. हालेलुया. ना इकडे ह्यामध्ये आपण पाहतो की पौलाच्या ह्या कृतीला कोणीही मनुष्य जबाबदार नाहीये. कोणीही मनुष्याच्या सांगण्यावरती तो गेलेला नाहीये. तुम्ही सांगाल, अरे 14 वर्ष हे वेगळे वेगळे होते, हे दोघे एकत्र कसे आले? इट इज जस्ट बाय द रेव्हिलेशन. हालेलुया. प्रगटीकरणाशिवाय मनुष्याचं एकत्र येणं शक्यच नाही. भाव बहिणींनो, फार महत्वाची गोष्ट आहे. मेसेज आहे, परंतु प्रगटीकरणार्थ पुढे बघूया ह्या गोष्टीकडे. काय झालेलं आहे? पॉल आणि बर्नबास हे दोघे यरुशलेमेत काय आहे, 14 वर्षानंतर एकत्र चढलेले आहेत. पॉल साक्ष का देतो? माझं चढणं जे आहे हे केवळ देवाने दिलेल्या प्रगटीकरणामुळे, म्हणजे देयर इज समथिंग जे देवाने मला प्रगट केलेलं आहे, जे पुढे होणार आहे. हालेलुया. आणि पुढे वचन, निवेदन केली. हा व्यर्थ धावतो किंवा व्यर्थ धावलो असे कदाचित झाले असते. कारण प्रतिष्ठित लोक जी होती, मंडळीतली लोक, सिनियर सिटीजन जी होती, जुनी मेंबर जी होती मंडळीतली, त्यांना वाटत होतं पॉल आला म्हणजे काहीतरी मंडळीत गोंधळ गडबड करील. म्हणून पौलाने पहिल्या त्यांना विश्वासात घेतलं, त्यांना देवाचं वचन सांगितलं आणि सांगितलं की तुम्ही जी परराष्ट्रीयांना सुवार्थ सांगितलेली आहे ही केवळ यरुशलेमेसाठी नाही तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा आहे. कारण येशू ख्रिस्त इस्रायलासाठीच नव्हे तर परराष्ट्रीयांसाठी सुद्धा मेला. हालेलुया. संत पॉल तुमच्या आमच्या स्वतंत्रतेची भाषा इस्रायल लोकांना शिकवत आहे. आज जर तुम्ही समजत असाल इस्रायल लोकांनो की हे सगळे जे जेंटाईल आहेत हे सगळे देवापासून दूर आहेत, ह्यांना देवाचं काही नाही आहे, येशू ख्रिस्त यांच्यासाठी नाहीच आहे,
येशू ख्रिस्त सॉरी यहोवा देव ह्यांच्यासाठी नाही आहे असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्ही चुकीचं समजता. कारण त्याच यहोवा देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त पाठवला आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे सगळ्यांना स्वतंत्रता दिली. हालेलुया. आज आमचं स्वतंत्रता आज आमच्याकडे आहे. आणि वचन काय म्हणते? तथापि माझ्या बरोबरचा की हा भेटलेले असताही त्याला देखील सुटका करून घेण्यास भाग पाडण्यात आला नाही. म्हणजे काय होतं? मंडळी आहे, येशू ख्रिस्ताचा संदेश माहिती आहे, परंतु कल्चरल काय म्हणतो आपण रूढी परंपरेमध्ये अडकलेले आहेत. जर आम्ही राहिलो इकडे आणि ह्यांच्या आमच्या लोकांप्रमाणे नाही वागलो तर, आम्ही कोपारी आहोत ना, कोपारी लोकांप्रमाणे आम्ही सगळं नाही केलं तर, हा मोठा प्रश्न. हिंदू आहात तुम्ही, हिंदू लोकांप्रमाणे नाही केला तर काका काय बोलेल, मामा काय बोलेल, काकी काय बोलेल, मावशी काय बोलेल, तो काय बोलेल, ते काय बोलेल, हा सगळ्यांचा प्रश्न इस्रायल लोकांच्या मनात बिंबवलेला होता. परंतु तिथाच लक्ष देवाच्या वचनाकडे होतं. वचन सांगते तो हेल्लानी असून सुद्धा त्यांनी सुनता स्वतःची करून घेतली नाही. हालेलुया. कारण कॉरिंथियामध्ये संत पौलाने पहिलाच प्रचार केला होता की सुनता करून घेणे किंवा सुनता न केल्याने स्वर्गीय राज्य मिळणार नाही. जो कोणी येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्यालाच केवळ स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हालेलुया. आणि वचन काय म्हणते पुढे? आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हाला गुलामगिरी घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरोद पार म्हणून गुप्तपणे आत आले. हालेलुया. आता ते इंग्लिश मध्ये वाचा वचन, 4थं वचन. ब्रदर जॉनी, अच्छा तुम्ही तर कुपारी, तुमच्या आजीचा आज 6वा महिना झाला, तुम्ही प्रार्थनेला कसे गेलास? अरे आजीचं काय आहे का नाही, आईचं तुमचा, आईसाठी घरी राहायचं, लोक येणार आहेत घरी. टू स्पाय आउट काय करायला? मंडळीतल्या लोकांची येशू ख्रिस्तामधली मुक्तता हिरावून घेण्यासाठी. लोक हसतात का? कारण तुम्ही प्रार्थनेला जाता. तुमची स्वतंत्रता, येशू ख्रिस्तामधली स्वतंत्रता हिरावून घेण्यासाठी असे लोक बसलेली आहेत. परत वचन वाचा ते 4थं वचन वाचा. आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हास गुलामगिरीत घालण्याकरिता. काय करायला? आम्हाला गुलामगिरीत अडकवायला, स्वतंत्रतेसाठी नाही. भाऊ बहिणीनो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. काय सांगितलंय का? हे गुलामगिरीत टाकेल. सत्य तुम्हाला समजेल आणि हे तुम्हाला गुलामगिरीत टाकेल. वचन सांगते असं, हे तुम्हाला बंधमुक्त करील. भाऊ बहिणीनो, जर तुम्हाला हे बंधमुक्त करते तर सॉरी हे जर बंधमुक्त करते तर गुलामगिरीत वचन कसं टाकणार? भाऊ बहिणीनो, संत पॉल ही गोष्ट इफिस लोकांना समजावून सांगत होता, गलेशियन्स लोकांना समजावून सांगत होता. कारण जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो, तुम्ही रूढी परंपरेच्या खाली येऊ शकत नाही. आता कम बॅक टू ब्रदर ब्रॅनम. जर त्याच्याबद्दल आपण जाऊया मोशेकडे. काय तुम्ही माझ्याबरोबर आहात? मोशेकडे जाऊया. मोशेने काय केलंय? मिस्रातून सगळे निघाले, 20 लाख लोक निघाली. मोशेचा लीडर कोण होता? स्वतः यहोवा देव परमेश्वर. दिवसा मेघ स्तंभ, रात्री अग्नी स्तंभ. कधी? सकाळ संध्याकाळ. खायचा प्रॉब्लेम होता, इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट होता, पैसे होते. काय होतं का? काय होतं? स्वतः देवाची उपस्थिती इस्रायल लोकांच्या जोडीला होती. होती की नाही होती? ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट का पाहिजे? यशाच्या 6व्या अध्यायात वचन का सांगते की जेव्हा देवाचे मंदिर धुराने भरून जाते, जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अशी लोक काय करतात? हे आहेत ते देवदूत आहेत, ते काय करतात?
ओरडतात. कशासाठी? की देवाची भव्य पवित्रता जी आहे ती आम्हाला समजून यावी ना. तो देव एवढा खाली आला की त्यांनी आपले लोक जे बंधनामध्ये मुक्त बांधलेले होते, सैतानाच्या आपण कार्यस्थानामध्ये फसलेले होते, फारोकडे फसलेले होते, त्यांना सोडवण्यासाठी तो स्वतः खाली आला. त्यांनी पहिली गोष्ट काय केली? जो पृथ्वीला जो घातला होता ना, सगळा पाया घातला होता ना, तो पाया त्यांनी पहिला मोडला. हालेलुया. कशासाठी? की तुमच्या आणि आमच्या स्वतंत्र आम्हाला मिळावे म्हणून. हालेलुया. त्यांनी काय केलं? तो लाल समुद्र ज्याला किनारा ओलांडण्याची परवानगी नाहीये, तो समुद्र त्यांनी दुभांगला अशासाठी की इस्रायल लोकांना त्यांचे स्वातंत्र्य परत मिळावे. हालेलुया. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात, पहिला आदामानी आपलं फ्री मॉरल एजन्सी हरवली, परंतु दुसऱ्या आदामानी फ्री मॉरल एजन्सी जिंकली. हालेलुया. आणि काय केलं? जेव्हा हे लोक पाण्यातून निघाले, त्यांनी पाहिलं की बाप रे बाप, किती 100, 200, 300 फुटाची अशी पाण्याची रास लागली असेल. त्या सुक्या वाळीवरून, सुकी वाळू कशी झाली? समुद्राच्या खाली सुकी वाळू असते काय? वाळू सुद्धा सुकी झाली. रस्ता बनवला आणि अख्खच्या अख्ख इस्रायल 20 लाख लोक गेली, निघाली. फारोची लोक आली, फारोच्या लोकांची चाकं अटकली त्याच्यामध्ये. अरे, देवाच्या मार्गात अनितीच कधीच चालू शकत नाही. देवाच्या मार्गावरती अनिती कधी विजय पण होऊ शकत नाही. 20 लाख लोक निघाले. मोशे पोचला, समुद्र बंद झाला, फारोचं सैन्य मरून गेलं. आता हे लोकांनी बघितले का नाही की प्रभू आमच्या जोडीला आहे? परंतु पुढे गेल्यानंतर मोशे डोंगरावरती चढला. मोशे कुठे गेला? प्रगटीकरणामुळे डोंगरावरती गेला देवाकडे. किती दिवस? 40 दिवस. तो कोणाच्या उपस्थितीत होता? तो देवाच्या उपस्थितीत होता. कारण देव त्याला मुखोमुख बोलत होता आणि त्याला आज्ञा देत होता की इस्रायल लोक आता जी मी बाहेर काढलेली आहेत ह्यांना तू दे. आता ह्या 40 दिवसामध्ये हे लोक विसरली की आम्ही देवाची लोक आहोत. फर्स्ट थिंग, आम्ही देवाची लोक आहोत ही विसरली. सेकंड थिंग, त्यांना मिस्रामध्ये केलेली मजा इस्रायलात बसून करायची होती. कळलं काय? त्यांना मिस्रात केलेली मजा, मिस्रातली मजा इस्रायलात पण करायची होती. म्हणून त्यांनी ती प्रॅक्टिस इकडेच चालू केली. आणि काय बनवलं? वासरू बनवलं. बनवलं हा आमचा देव. कोण सांगते? इस्रायल लोक ज्यांना देवाने स्वतंत्रतेसाठी बोलावलेलं आहे ते लोक. स्वतंत्रता तोपर्यंत स्वतंत्रता नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतंत्रता काय आहे हे कळत नाही. मोशे 40 दिवस झाला खाली होत होता. लोकांनी सांगितलं, अरे मोशे, तू आपल्या तोंडावर काय टाक? कपडा टाक. कारण तुझं तोंड जे आहे, ते जे आहे ते आम्हाला बघवत नाहीये. अरे, का बघवत नाहीये? तुम्ही तर अग्निस्तंभाखाली, मेघस्तंभाखाली राहणारे लोक एकत्र. जो तुमचा लीडर होता 40 दिवस वरती गेला, त्याचं तोंड तुम्हाला बघवायचं राहिलं. त्याच्यात बदल झाला की तुमच्यात बदल झाला? त्याच्यात बदल नाही झाला. तो जसा इकडे होता तसाच तो वरती चढला. ह्यांच्यात बदल झाला. ह्यांनी देवाच्या वचनाला सोडलं. स्वातंत्र्याचा वापर त्यांनी चुकीच्या प्रकारे केला आणि त्यांचा नाश त्यांनी त्यांच्यावरती ओढवून घेतला. आता ह्याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? मोशेचा आहे काय? लोकांचा आहे. कारण स्वतंत्रतेला त्यांनी स्वतंत्रता म्हणून समजून घेतलं नाही आणि काय केलं? लोकांनी आपला नाश करून घेतला. हीच गोष्ट ब्रदर ब्रॅनमच्या काळामध्ये येऊया. हीच गोष्ट ब्रदर ब्रॅनमच्या काळामध्ये येऊया. ब्रदर ब्रॅनमच्या काळामध्ये काय झालं? ब्रदर ब्रॅनम 1962 पर्यंत मेसेज प्रचार करत होते. परंतु बाय रेव्हिलेशन ब्रदर ब्रॅनमला सांगण्यात आले, उठ आणि निघून जा वेस्ट कोस्टला. त्या दिवशी आम्ही अंदाज लावत होते. ब्रदर ब्रॅनम मेले तेव्हा किती वर्षाचे होते? 55-56 वर्षाचे, काहीतरी 57 वर्षाचे मेले. एक्झॅक्ट 1990 ते 1965 किती झाले? 56 वर्षाचे होते. म्हणजे 52 वर्षाचं असणार. पकडा 52 वर्षाची, 1962 ची गोष्ट. 52-53 वर्षाचं असणार. 53 वर्षाचं काइंड ऑफ.
53 वर्षाचा, बरोबर ना, 1963 53 वर्षाचा. 53 वर्षाचा असताना काय झालं तिकडे, ब्रदर ब्रॅनमला सांगितलं की तू वेस्टला निघून जा. आता हे कोणी सांगितलं? देवाने सांगितलं. ब्रदर ब्रॅनम सांगतात, आता तुम्ही विचार करा, ब्रदर ब्रॅनम तुम्ही किती वर्ष झाले? 50 झाले. तुम्ही 57 झाले. तुम्ही किती झाले? 52 झाले. बघा 52 हा, बरोबर. ब्रदर ब्रॅनमच्या 1 वर्ष मागे पुढे आहात तुम्ही, लक्षात ठेवा, जवळपास. त्यामुळे तुम्हाला तयार राहायचं आहे. त्या वेळेमध्ये ब्रदर ब्रॅनम काय सांगतायत, आता मला वेस्टला जायला सांगितलं आहे, मला माहिती नाही की वेस्टला जाऊन काय करायचं आहे. कदाचित मला जर जॉब करायला लागत असेल तर मी जाऊन आता जॉब करीन आणि कुटुंबाला भरवीन, परंतु मला माहिती नाही की देवाने मला तिकडे का जायला सांगितलं आहे. मला एवढं माहिती आहे की मला इथून निघून वेस्टला जाणं आहे, जेणेकरून देवाचं कार्य मी पूर्ण करावं. हालेलुया. त्यांनी काय केलं? पहिलं काय केलं? अंडरस्टँड केलं की देवाची इच्छा काय आहे. ही डिड नॉट कॉम्प्रोमाइज. प्रभू आता इकडे सेटल झाला आहे, घर आहे, सगळं आहे, हे सगळं सोडून मी तिकडे कशाला जाऊ प्रभू? इकडे काय कमी केलंय का मी? इथे लोक पण आहेत, लोक नसती तरी गोष्ट वेगळी आहे, मंडळी आहे, ब्रदर आपला नेव्हिल आहे, सगळे सगळे बसले आहेत. प्रभू काय जायची गरज आहे वेस्टला, एरिझोनाला निघून जाण्याची? इकडे आहे तो बरा आहे ना प्रभू. नो, इट डिड नॉट आस्क अ क्वेश्चन बॅक टू लॉर्ड. प्रभूला त्यांनी उत्तर दिलं. त्या दिवशी आम्ही एक गोष्टीवरती एक गोष्टीवरती डिस्कशन करत होते. ब्रदर ब्रॅनम विषयी लोकांच्या मनात एकच गोष्टीविषयी दोष होता. एकच गोष्टीविषयी लोक त्याला दोष देतात, अबाउट हिज टीचिंग, त्याच्या शिक्षणाविषयी. आजपर्यंत एकही दोष ब्रदर ब्रॅनम वरती ब्रदर ब्रॅनमच्या ऍटिट्यूडमुळे किंवा बिहेवियरमुळे, स्वभावामुळे उभारलेला नाहीये. काय तुम्ही आम्ही ना त्या गोष्टीला? ब्रदर ब्रॅनम वरती आजपर्यंत एक पण एलिगेशन त्याच्या बिहेवियरमुळे, त्याच्या ऍटिट्यूडमुळे एकही नाहीये. केवळ लोक त्याच्या डॉक्टरींना डिसअग्री असल्यामुळे लोक त्याच्यापासून वेगळे दिले, परंतु कोणीही ब्रदर ब्रॅनमला त्याच्या बिहेवियरमुळे सोडलेला नाहीये. कम बॅक टू द पॉइंट. एंड टाइम मेसेज बिलीव्हर जे आहेत, एंड टाइम मंडळ्या, जर आम्ही आधारित आहोत ब्रदर ब्रॅनमच्या डॉक्टरीनवरती, जी प्रभू येशू ख्रिस्ताची डॉक्टरीन आहे, जी शिकवण आहे, जी 7व्या युगाची आहे, तीच डॉक्टरीन आमची आहे, जर त्याच्यावरती जर काही ऍटिट्यूडचा दोष नव्हता तर आमच्यावरती नसावा. त्याच्या ऍटिट्यूडमुळे कोणी मंडळी सोडली नाही, तर आमच्या ऍटिट्यूडमुळे सुद्धा मंडळी सोडू नये. तो ज्या वागण्यामुळे कोणाला प्रॉब्लेम झाला नाही, आमच्या वागण्यामुळेही होता कामा नये. कारण आमच्याकडे तोच मेसेज असला पाहिजे जो त्याच्याकडे होता. त्याच्याकडे जो मेसेज होता तो खुद्द देवाने प्रगट केलेला मेसेज होता. ही वॉज जस्ट अ माउथ स्पीकर, माउथपीस ऑफ गॉड. देवाचं काय होता? फक्त मुख होता. त्याच्या ऍटिट्यूडमुळे कोणीही सांगितलेलं, ब्रदर ब्रॅनम तुमच्यामुळे ना, तुमच्या वागण्यामुळे ना मला प्रेयरला यायला ना वाटतं. शो मी अ सिंगल थिंग इन द मेसेज. कुठेच नाहीये. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी लिहिलेली पण नाहीये. फक्त त्यांच्या डॉक्टरीनवरती लोकांना भरोसा नव्हता. सर्पंट सीड वरती, मॅरेज अँड डिव्होर्स वरती, ब्रदर तुम्ही स्त्रियांच्या अगेन्स्ट मध्ये जाम बोलता, परंतु त्याच्यावरती कधीच नव्हतं. ब्रदर ब्रॅनम सांगतो, जे काही देव मला सांगतो तेच मी प्रीचिंग करतो. हालेलुया. नाव आपण कोणत्या युगामध्ये आहोत? 7व्या युगामध्ये आहोत. या 7व्या युगामधली जी डॉक्टरीन आहे, जी शिकवण आहे, ही शिकवण काही वेगळी नाहीये. जर जी पहिल्या युगामध्ये जी शिकविली तीच शिकवण इकडे आहे. हालेलुया. कारण जिकडे संत पौलाला देवाच्या प्रगटीकरणामुळे कळलं की यरूशलेम जाणं आहे, तो मनुष्य जसा स्थिर राहिला तसं 7वा संदेश सुद्धा तो स्थिर राहिला, कारण त्याला त्याची स्वतंत्रता ही ठाऊक होती. हालेलुया. आज जे आपण आहोत, अंतिम काळातल्या मंडळात जेव्हा म्हणतो, जेव्हा पाहतो, आपल्याला ह्या मेसेजच्या जोडीला कम्पेअर करणे गरजेचं आहे. कोण सांगतो मी ही लाईट आहे, कोण सांगतो ती लाईट आहे, कोण सांगतो ते टॅबरनेकल आहे. किती मेसेज मध्ये तुम्ही सेम टू सेम दिसतात ना, हे इम्पॉर्टंट आहे. 19-20 का फरक भी नहीं चलेगा. 19-20 का फरक भी नहीं चलेगा. तुम्हाला तंतोतंत मॅच होणे गरजेचं आहे.
कारण जर ब्राईड एज आहे तर ब्राईड मध्ये 19-20चा फरक प्रभू ऍडजस्ट नाही करणार. 19-20चा प्रभू ऍडजस्ट नाही करणार. तुम्हाला त्याच्यासाठी सेम टू सेम मास्टरपीस बनणे गरजेचं आहे. हालेलुया. तेव्हाच ही गोष्ट पूर्ण होणार. जेव्हा 7व्या संदेश गेला वेस्टला 1963ला, त्यांनी प्रचार सुरू केले, प्रचार करायला लागले, लोक मंडई त्याचे बंद. अरे हे काय झालं? देवाने मेसेज चेंज केला, लोकांनी मंडई द्यायचं सोडला. आता नवीन मेसेज आला. अरे तिकडे मस्त लोक, हजार लोक, 5,000, 10,000 लोक जमायची, इकडे 15 लोक जमायला मारा मार. चर्च बांधायचं, चर्च साठी उभा आहे, सगळ्यांना मेसेज पाठवला, ब्रदर ब्रॅनम आलेला आहे इकडे, जर कोणाच्या मंडईमध्ये जर मीटिंग पाहिजे असेल तर सांगा, फ्री आहे मी संडेला. एकही लेटर येत नाही, एकही बोलावणं येत नाही. नंतर कळलं की ह्या लोकांनी सर्कल बनवलं आहे, ब्रदर ब्रॅनम आपल्या इकडे शिकवण वाटण्यासाठी आलेला आहे, कृपया त्याला कोणीही आपल्या मंडळीमध्ये घेऊ नका. मेसेजला काय झालं? स्टॉप झालं, रिजेक्शन झालं. त्या माणसाने आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा केला नाही. त्यांनी सांगितलं नाही की अरे सोडा ना, मी येतो ना तुमच्याकडे, वचन नाही, नुसतं नॉर्मल वचन प्रीचिंग करतो. त्यांनी तरी सुद्धा कुठेही त्यांनी देवाच्या वचनाला कॉम्प्रोमाइज केलं नाही. हालेलुया. तो देवाच्या वचनावरती तंतोतंत राहिला, अशासाठी की आमचे जी येशू ख्रिस्तामधली स्वतंत्रता आहे ती पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रखरतेने दर्शवावी. हालेलुया. संत पॉल, तुम्ही बघा 7व्या इकडे थांबून राहा. आता वचन वाचा, 5वं वचन वाचा. हालेलुया. सुवार्तेचे सत्य समजण्यासाठी आम्ही त्यांना घटका भर पण बोलतोय. घटका भर म्हणजे काय? एक शब्द बोलला त्याला अरे हा हा, अरे हाला हा पण नाही, घटका भर मान्य. तुम्ही समजता की तुम्ही देवाच्या वचनापेक्षा मोठा आहात काय? संत पॉल सांगतो घटका भर पण आम्ही त्याला मान्य नाही झाले. आम्ही सांगितलं की देवाचे वचन जिवंत, पवित्र, निर्दोष आणि काय दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आणि त्याच्या समोर तुम्ही सांगता की आम्हाला जे समजते, आमची जी शिकवण आहे, हेल्लेनीची शिकवण ही मोठी शिकवण आहे, असं तुम्ही सांगता. काहीच नाहीये. देवाच्या वचनासमोर कोणतीच शिकवण टिकू शकत नाही. 6वं वचन काय म्हणते? त्याचे मला काही नाही. कोण सांगतो? मी प्रतिष्ठित माणूस आहे, या मंडईचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ पाया आहे, त्याचं मला काहीही लेणं देणं नाहीये. का? कारण त्याचं बघा, तो अशासाठी बोलतो कारण त्याचं येरुशलेमेत जाणं हे केवळ बाय द रेव्हिलेशन होतं. हालेलुया. त्याला माहिती होतं की जर मला इकडे पाठवलेलं आहे, ही देवाने पाठवलेलं आहे, मी मनुष्यासमोर झुकू का? हालेलुया. जर मनुष्यासमोर झुकलो तर मी देवाच्या वचनाला विकू का? आणि काय वचन म्हणते पुढे? माणसाला देव तोंडावरून मानित नाही. त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्थे काही भर नाही घातली, काही उपयोग झाला नाही, तर उलट हालेलुया. एक तर आहे जेंटाईल कडे, संत पॉल जेंटाईल कडे दिलेला आहे, सुंत झालेल्या लोकांना पेतर दिलेला आहे इस्रायलमध्ये. ओहो इस्रायल लोकांना, ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही क्रुसावर खेळले त्यालाच देवाने ख्रिस्त व प्रभू असे करून ठेवलेला आहे. पेत्राकडे काम दिलाय, पौलासकडे आमच्यासाठी काम दिलाय, म्हणून तो पहिल्या युगामध्ये राहतो, आमच्यासाठी म्हणतो की आमचा संदेश तो आहे. आणि वचन काय म्हणते? चालवावयास शक्ती पुरविली, त्याने मलाही परराष्ट्रीयात सेम टू सेम देव वेगळं करे. आपण इकडे वाचलं की नाही वाचलं? की जंगलात असो की कोणत्या राष्ट्रात असो, जर तुम्ही देवाचे निवडलेले बीज आहात
तर तुमच्या सगळ्यामध्ये मेसेज सेमच असणार आहे. हालेलुया. तुमचा मेसेज वेगळा, तुमचा मेसेज वेगळा असं नसणार. सगळे मेसेज देवाच्या ठाई एकच आहे. कारण बोलणारा ब्रदर जॉनी किंवा ब्रदर नितीन नाही, तर बोलणारा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. हालेलुया. आमेन. आणि मला दिलेले कृपादान प्रभू याकोब, केफा, योहान हे जे आदर्शसंघ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व वर्णवाबरोबर उभ्या हाताने हा, आता मला वाटतं 11वं वचन वाचा. आता 11वं वचन वाचूया, लक्ष द्या. आणि पुढे केफा, अंतियोकिया, केफा म्हणजे कोण? पेत्र. अंतुकियात आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडात उठाडवलं. हालेलुया. कोण पेत्र हा? कोण पेत्र हा? वचन 7व्या वचनात वाचलं ना, की ज्यांना सुंत झालेली आहे त्यांना वचन सांगण्यासाठी जो पेत्र आहे. अरे अरे अरे, इकडे कशाला? आणखीन थोडं मागे जा ना. हा पेत्र कोण? जो माडीवरती बसला होता, ज्याला पवित्र आत्मा मिळाला होता, त्या पवित्र आत्मा मिळालेल्या पेत्राला तोंडावर अडकवण्यासाठी कोण आलेला आहे? पॉल. हालेलुया. कसा आलेला आहे? बाय रेव्हिलेशन. हालेलुया. आमेन. आणि बघा, दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या. सगळ्या मंडळीत ना गोष्ट चालू असतात, परंतु मेसेज जो आहे ना, हा करेक्शनला येतो. संदेश त्याचं काम आहे की करेक्शन करावं. तुम्ही सांगाल की आम्ही बरोबर चालत आहोत, संदेश बघेल बरोबर आहे का नाही आहे, तोंडावर तुम्हाला बोलेल की तुमचं हे चुकलेलं आहे. हालेलुया. प्रॉफेट सांगतात तुम्हाला फ्री मॉरल एजन्सी दिलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही केस कापता. प्रॉफेट मेसेज मध्ये म्हणतात फ्री मॉरल एजन्सी आहे, तरी तुम्ही जगाप्रमाणे वागता. फ्री मॉरल एजन्सी आहे म्हणून. मग तुम्ही फ्री मॉरल एजन्सीचा कसा वापर करता हे तुम्ही मला दाखवा. आम्हाला फ्री मॉरल एजन्सी आहे ह्याचा उपयोग करणे तितकाच गरजेचं आहे. आणि काय वचन म्हणते पुढे? कारण याकोबाकडे प्रत्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीत बसत असे. हा, परंतु ते आल्यावर सुद्धा झालेल्या लोकांना घेऊन मागास घेऊन वेगळा राहला. अरे बापरे, काय झालं? सगळ्या गरीब लोकांबरोबर बसायचा, परराष्ट्रीय लोकांबरोबर बसायचा, पण जसं माहिती पडलं इस्रायल लोक आली, परराष्ट्रीय लोकांना घाबरला. इस्रायल लोकांना नको नको रे बाबा, आपण त्यांच्या जोडीला राहूया. नाही तर आपले लोक आहेत ना, ते आपल्या गावची लोक, ह्या लोकांच्या जोडीला राहिलं तर ते सांगते अरे हा जेंटाईलचा लगा काय, इस्रायल लोकांमधून बाहेर काढा, बाहेर काढा. बघा परत वचन वाचत आहे, 12 वचन. कारण याकोबाकडे कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीत बसत असे. हा, परंतु ते आल्यावर सुद्धा झालेल्या लोकांना घेऊन सुनता झालेलं म्हणजे काय? अनबिलीवर लोक. सुनता झालेली म्हणजे कोण? अनबिलीवर लोक. हे लोक सुनता झालेली म्हणून स्वतः जाम शहाणपण मिळतात की आमची सुनता झाली आहे म्हणून आम्ही देवाची लोक, अशी ही मिरविणाऱ्या लोकांविषयी संत पॉल म्हणतो. आणि त्यांना भिवून मागास घेऊन वेगळा राहला. वेगळा राहू लागला की बाबा नको रे, सुनता झालेले लोक आपल्याला बोलतात ना, कशाला. परंतु 13 वचन काय सांगते? त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनी लोक केले. हा, जे त्याचे शिष्य होते ते केफाच्या जोडीला त्यांनी ढोंग केले की नाही नाही आपण पेत्राच्या जोडीला राहू, नाही तर आपल्याला लोक बोलतील. आणि 14 वचन का सांगते? नाही नाही, ते पुढे वाचा. ते वर्णवाही त्यांच्या दोघांनी इकडे बोलायचे. ते इतके झाले की तो बर्नबा जो होता तो ह्यांच्या ढोंगामुळे त्यांनी परराष्ट्रीयांना बाजूला काढले आणि काय केले, जसं पेत्र सांगतो ना आमच्या जोडीला राहा, तसं तो राहायला सुरुवात केली. आता तुम्हाला कळले काय कंटेन्शन? पौलाला देवानी वेगळं काय केले? कारण बर्नबास मध्ये कॉम्प्रोमाइज स्पिरिट होतं, पौलामध्ये नव्हतं. पौलाला जे काही देवाच्या प्रगतीकरणाने मिळालं त्याच्यावरतीच तो टिकून राहिला. हालेलुया. त्याने विचार नाही केला की माझ्या जीवाचं काय होईल, कारण त्यांनी ऑलरेडी मृत्यू बघितला होता. त्याला मृत्यूचं पडलंच नव्हतं. तो सांगतो की मला मारणार, अरे मला बिंदास मार. त्याला आठवलं की येशू ख्रिस्तानी सांगितलं होतं एक गोष्ट, जो तुमच्या जीवाचा घात करता त्याला भिवू नका, पण जो तुमच्या आत्म्याचा घात करेल त्याला भ्या. शरीराचा घात करतो त्याला भिवू नका,
तर जो आत्म्याचा घात करील त्याला भ्या. अरे वचन पुढे जाऊन काय सांगते माहितीये का? जो कोणी मला जगासमोर स्वीकारील त्याला मी माझ्या पित्यासमोर स्वीकारेल. जो कोणी मला जगासमोर नकारील त्याला मी माझ्या पित्यासमोर सुद्धा नकारेल. आता तुम्ही सांगाल जगासमोर नकारणं म्हणजे काय आणि जगासमोर स्वीकारणं म्हणजे काय? जगाच्या आवडी प्रभू समोर घेऊन जाणं म्हणजे देवाला नाकारणे अशी गोष्ट आहे. जगाच्या आवडी घेऊन तुम्ही देवाला स्वीकारू शकत नाही. अमंगळ गोष्टी देवाबरोबर मेळ कधीच खाऊ शकत नाही. तेल आणि पाणी एकत्र कधीच होऊ शकत नाही. काय होऊ शकते काय? पाणी घ्या, तेल टाका, घू 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 घू, मिक्सर लावा, काय लावायचं लावा, जाम स्पीडने पिळा, शांत होऊ दे. तेल वरती पाणी खाली होणार आहे का मिक्स? होऊच शकत नाही. देवाचं वचन जगाबरोबर मिक्स होऊ शकत नाही. ज्याला स्वतंत्रता दिलेली आहे ते स्वतंत्रता आम्हाला दाखवून देईल की देव जो आहे हा आमच्या स्वतंत्रतेमध्येच आम्हाला सहाय्य करीतो. हालेलुया. आणि काय वचन म्हणते पुढे? परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट सांगत नाही. हा, असं मी पाहिले तेव्हा सर्वांसमोर मी देवाला म्हटले. आता बघा काय केलं? मेसेज माहिती आहे, एंड टाइम बिलीवर आहे, सांगतात की आम्हाला पवित्र आत्मा सुद्धा मिळालेला आहे. म्हणून प्रॉफिट काय सांगतात की तुम्हाला ते मिळालेल्या वचना पवित्र आत्म्याचं वचन आहे त्याच्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका. शो मी वेअर यू आर स्टँडिंग टुडे. आज तुम्हाला देवाचा आत्मा स्पर्श झाला आहे का त्याच्याविषयी सांगा. तुम्ही नका सांगू की त्या मुखमुख वर्षी देव माझ्या हृदयात बोलला होता, प्रभू मी केवढं रडलो माहितीये का? त्याच्या रडण्याचं काही लेणं देणं नाहीये आजच्या दिवशी. आज देव तुमच्याशी बोलतो काय हे फार इम्पॉर्टंट आहे. ब्रदर बेनमच्या जीवनामध्ये एक दिवस असा येत नव्हता की त्याच्याशी देव बोलणार नाही. ज्या दिवशी चुकी घडली त्या दिवशी देव आणि त्याच्या जोडीला बोलणे बंद केले. माणूस काय झाला? चित्रबित्र झाला की आता देव माझ्याशी बोलत नाहीये का? कारण तो माझा सहारा आहे, तो मला चालवणार आहे. जर देव माझ्याशी बोलत नाही तर मी चालू कसा? ही कोणाची परिस्थिती झाली? संदेष्टाची. त्या संदेष्टाची जर परिस्थिती अशी आहे तर त्या युगाची परिस्थिती काय आहे? आता कम बॅक टू अगेन टू द पॉइंट. ह्या 7व्या युगाला लाउदिकिया युग म्हटलेलं आहे. लाउदिकिया युगाला काय म्हटलेलं आहे? द फुलफिलमेंट युग. सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण आहे. माझ्याकडे एवढं आहे ना की तुम्हाला वाटलं तरी कमी पडणार. परंतु देवाचं वचन सांगते तू नग्न आहेस हे तुला ठाऊक नाही. भावनेनं नग्नता ओपन झालेली आहे. नग्नता रस्त्यावर आलेली आहे. लोकांना नग्नतेविषयी काही एक पडलेलं आहे. तुम्ही सांगाल अरे कपड्याची नग्नता बोलताय का? नाही. फ्रॉम युअर स्पिरिच्युअल माइंडनेस. लोक विसरलेली आहेत की देवाच्या वचनाला आम्ही कसे प्राधान्य आणि पवित्रता द्यावी. का? कारण पवित्र आत्मा गमावल्यामुळे स्वतंत्रता निघून गेलेला आहे. भावाबहिणींनो, म्हणून का वचन म्हणते? आपल्या चर्चची ती ऍक्च्युली टॅगलाईन आहे, सत्य तुम्हाला समजेल, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. बाकी तुम्हाला कोणीही बंधमुक्त करू शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करायचा असेल तर तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये राहणे गरजेचं आहे. जर तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये नसाल, भावा बहिणींनो, जी मंडळी पवित्र आत्म्यामध्ये नाहीये, भरपूर लोक सांगतात की आम्ही एंड टाइम बिलीवर आहोत. मी भरपूर लोकांना बघितलंय, भरपूर पास्टर लोकांना मी बघितलंय, सूट बूट घालून कुठेही जायचं टाय बाय मारून, अरे आय एम पास्टर. एकदा मला बँगलोर त्या कन्नडाच्या ब्रदरनी फोन केला होता, त्या मेसेजचं काम करतो म्हणून. मला सांगतो पास्टर दिस. मी त्याला सांगितलं मी का तुझा पास्टर आहे का की तुम्हाला पास्टर हाक मारतो एकसारखा? आणि मला पास्टर कशाला हाक मारतो? नो युअर पास्टर ना. मला दॅट. मग त्याचा अर्थ काय झाला? तुम्हाला पास्टर का मारतो? लोकांनी सवय लावलेली आहे, ह्या प्रतिष्ठित लोकांनी, की तुम्ही आम्हाला पास्टर म्हणा. भावा बहिणीनो, देवाने कधीही सांगितलं नाही की तुम्ही एकमेकाला असं म्हणा. सांगितलं तुम्ही सगळेजण बंधू आहात. देवाचं वचन काय सांगते? जे कोणी माझं वचन ऐकतात तेच माझे बंधू व तेच माझे स्त्री आया बहिणी आहेत.
सांगितलंय की नाही? सांगितलंय का ते माझे पास्टर आहेत, ते माझे डिकन आहेत, सांगितले आहेत का? मग पास्टर 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 कशाला वरती? देवाचं वचन सगळ्यात वरती असणं गरजेचं आहे. मी तुमचा बंधू आहे. पास्टर ही फक्त पोझिशन आहे. ह्याच्या पास्टरच्या पोझिशनच्या द्वारे देव आपलं वचन घेऊन येत आहे, मंडळीचा कारभार सांभाळत आहे, मंडळीला देवाच्या वचनाकडे घेऊन येत आहे. दॅट डझंट मीन माय नेम इज पास्टर, माय नेम इज ब्रदर स्टॅनली तुस्कानो. दॅट इज माय आयडेंटिटी. ह्या नावानेच मला ओळखलं पाहिजे. पास्टर आले, पास्टर कोण? पास्टर देवापेक्षा मोठा आला काय? प्रतिष्ठित लोकांनी इस्रायल लोकांना, इफिसात लोकांना बिघडवलं आणि त्या जोडीला केफा पण बिघडला गेला, कारण चुकीच्या संगतीमुळे स्वतंत्रता विसरून गेला. आज भावा बहिणीनो, आम्हाला स्वतंत्रतेकडे यायचं आहे. कशाच्या द्वारे? केवळ प्रगटीकरणाच्या द्वारे. प्रगटीकरण तुम्हाला कळवेल की तुम्हाला स्वतंत्र कसं वापरायचं आहे, बाकी कोणत्याच गोष्टी नाही. म्हणून भावा बहिणीनो, आम्हाला आत्म्याच्या प्रमाणे चालणे गरजेचं आहे. आमची लढाई कोणा मनुष्याशी नाही आहे. म्हणून मी किती वेळा, प्रत्येक वेळा मी सांगतो, कोणाही मनुष्याशी लढाई करू नका. तो माझा शत्रू, तो माझा शत्रू. तुमचा शत्रू ह्या जगामध्ये नाहीच आहे. मनुष्य काय करणार तुमचं? जर देवाचं वचन सांगते मनुष्य आपल्या आयुष्याची 20% सुद्धा वाढ करू शकत नाही, तर तो तुमचं वाईट काय करणार? बघा, मेसेज सांगताय, मी नाही सांगत आहे. बायबल सांगते की नाही, मनुष्य आपल्या जीवनाला 20% सुद्धा वाढू शकत नाही, तर तो तुम्हाला वाटते तो तुमच्या जीवनाची हानी करणार वाटते तुम्हाला? मनुष्य काय करणार तुमच्या जीवनाचं? संत पौलाने ही गोष्ट प्रखरतेने सांगितली. मनुष्याची भिडू नका. मनुष्याशी तुमचं काही लेणं देणं नाहीये. तुमचे झगडणे रक्त मासाशी नव्हे, तर आकाशातील दुरात्म्या बरोबर आहे. इट इज द एंटायसिंग स्पिरिट्स. आज हे जे स्पिरिट्स आहे हे एवढे प्रबळतेने झालेले आहेत, हे मनुष्याचा उपयोग करत आहेत आणि मनुष्याला काय करत आहे? एकामेकाविषयी झगडवत आहे. कोण करत आहे? मनुष्य नाही करत आहे, सैतान करत आहे. कारण त्यांना तुमच्या आमच्यामध्ये फुटी पडण्यास सैतानाला सगळ्यात जास्त आनंद आहे. तुमचे आमचे मतभेद कसे होतील ह्याच्यामध्ये सैतानाला जास्त आनंद आहे. का? कारण आम्ही काय करतो? आम्ही सैतानाला इन्व्हॉल्व सुद्धा करतो ना आमच्या गोष्टीमध्ये. तो स्वतःहून कधी येत नाही. तो उभा असतो, तो सांगतो येऊ का, येऊ का, येऊ का, तो सांगत असतो. पण त्याला येवायची एंट्री नाहीये. का? कारण तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले आहात, कव्हर केलेले आहात. तुम्ही दरवाजा उघडून त्याला सांगता, ये रे बाबा, ये ये ये, तुझीच गरज आहे. मस्त ब्रदर जॉनी विषयी आम्ही डिस्कशन करतो, तुझीच गरज आहे. 2-4 मुद्दे सांगतो ब्रदर जॉनीच्या जीवनाविषयी. तो सांगतो 2-4. अरे 200-400 सांगतो रे, तू काय 2-4 सांगतो? मला सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. भावा बहिणींनो, आम्हाला आत्म्यामध्ये येणे गरजेचं आहे. तुम्हाला 3 एक्झाम्पल दिले. मोशे वर चढला, लोकांनी इकडे कारोबार बिघडून टाकला. संत पौल यरुशलेमेत प्रगटीकरणाने चढून गेला. पाहिलं तर काय मंडईची दुराव्यवस्था झालेली आहे. 13 वर्षानंतर यरुशलेमेत, कुठे यरुशलेमेत भावा बहिणींनो? माहितीये का कुठे यरुशलेमेत? ज्या यरुशलेमेच्या भूमीवरून येशू ख्रिस्त स्वर्गात निघून गेला आणि जाताना सांगितलं की तुम्ही इथे वाट बघा. त्याच यरुशलेमेत प्रतिष्ठित लोकांनी मंडळीची वाट लावलेली आहे. का? कारण त्यांच्या स्वातंत्र्याला ते गुलामगिरीत कन्वर्ट करू इच्छितात. आज आम्ही गुलाम आहोत काय? आज आम्हाला देवाने गुलाम केलेला आहे काय? मग आज आम्ही जगाची गुलाम का? आज आम्हाला जगाची फॅशन ही का आवडते? आज ही जगाची गोष्ट आम्हाला का आवडते? ब्रदरनी जसं सांगितलं, मी ब्रदरला भरपूर अप्रिशिएट करेन या गोष्टीबद्दल. मी मुलाविषयी सांगितलं, मग सॅम्युएल विषयी, हे त्यांच्या नाही आहे, प्रत्येक आहे. माझी जोयाना पण गेलं पाहिजे, काहीतरी घेऊन आली होती, तिने दिलं. तिने दिलं ना, खोटं नको बोलू. खोटं बोलणं हा सैतानाचा आत्मा आपल्या मुलांच्या मागे लागलेला आहे. त्याचा आवडते. मी तिला किती वेळा सांगतो, तुझ्या बापाने तुला कमी केलाय का की तू दुसऱ्यांचं काहीतरी घेऊन यावं?
कमी नाहीये का? दुसऱ्यांचं घेऊन येण्याचा आत्मा कुठून आहे? सैतानाचा आत्मा आहे. इट इज द स्पिरिट ऑफ डेव्हिल. तो अशा प्रकारे बघा भाव बहिणींनो, तुम्ही सांगाल त्याने आणलं तर काय झालं? तेव्हा जे घेऊन येत आहे ना ते पवित्र घरातून नाही येत आहे. सैतान त्या गोष्टीद्वारे तुमच्या घरामध्ये एंट्री मारण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रदर डेंजीने सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. काय सांगितलं ब्रदर डेंजीने? एक घर पूर्ण क्लीन केलं, सगळं झालं, घरातली मूर्ती काढली आणि परत 6 महिन्यांनी त्या घरामध्ये सैतानाचा वाव वाढला. कसा वाढला? ब्रदर घरी गेले, बघतात तर काय, मूर्ती तर एक पण नाही आहे. वाढला कुठून? एक आमंत्रण पत्रिका आली होती घरामध्ये. त्या आमंत्रण पत्रिकेवरती त्या हिंदू देवाचं सोंडवाल्याचं फोटो लावलेला होता आणि तो सोंडवाल्याचा फोटो घरात आला होता आणि ती आमंत्रण पत्रिका अशी टेबलावरती ठेवली होती आणि त्यामुळे त्या सैतानाने त्या घरात एंट्री मारली. आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आम्हाला स्पिरिटला समजणे गरजेचं आहे. जेव्हा आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला आमची स्वतंत्रता कशी बाळगावी ह्याचे भान असणे गरजेचे आहे. जसं सांगितलं पुणे एक्सप्रेस वरती 0 to 99 कशी पण चालवा. 99ला 60 करा, 60 ते 80 करा, 80 ते 95 करा, कोणीही तुम्हाला काही बोलणार नाही. 100 क्रॉस करा, तुमच्या अकाउंटला पेनल्टी येते. नियम तोडला, स्वातंत्र्यतेचा तुम्ही भंग केला. आज येरुशलेम स्वातंत्र्यतेचा भंग झाला. 7व्या कलिसियामध्ये स्वातंत्र्यतेचा भंग झाला. लोकांनी काय केले? आपले स्वतःचे शिक्षण बनवले आणि ब्रदर ब्रॅनमचं नाव युज केलं. म्हणून तर एवढे पंथ झाले ना. एक ब्रॅनमिनिझम झाला, एक थंडर झाला. थंडर काय? ब्रदर ब्रॅनमचे पुढे एक पाय पुढे टाकून चालला. कोलमन बघितलेला मी, तो माणूस इंडियन दिसतो पूर्ण, मेला तो कोलमन. काय? सैतान आहे जो बिघडवण्याचं कार्य करतो. आणि काय झालं? लोकांना फसवलं. आज अनेक प्रकारे तो आज फसवत आहे. परंतु आम्हाला देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. भावा बहिणींनो, हा जो पवित्र आत्मा आहे ना, प्रॉफिट मेसेज मध्ये एक मिनिट मी लिहिला म्हणत. हा प्रॉफिट सांगतात द होली स्पिरिट इज टिमिड. होली स्पिरिट काय आहे? इज टिमिड. टिमिड म्हणजे आपण काय सांगतो? सेन्सिटिव्ह, जाम सेन्सिटिव्ह, एकदम संवेदनशील. तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे झाड असायचं लाजळू झाड. कोणाला माहितीये लाजळू झाड? पानाला हात लागला ट्र करून पाणी बंद होतात. सेन्सिटिव्ह. लाजळूचं झाड कसं असते तसा तो पवित्र आत्मा आहे, एकदम सेन्सिटिव्ह. द होली स्पिरिट इज टिमिड, व्हेरी टिमिड. प्रॉफिट सांगतात हे शब्द प्रॉफिटचे आहेत. काय आहे? जाम सेन्सिटिव्ह आहे. वेअर यू हॅव जस्ट वन अनबिलिव्हर और स्केप्टिक सेटिंग अराउंड. काय लक्ष आहे का तुमचं? कृपया वचनाकडे लक्ष द्या. परत वाचतो. द होली स्पिरिट इज टिमिड, व्हेरी टिमिड. पवित्र आत्मा फार संवेदनशील आहे, फार संवेदनशील. वेअर यू हॅव जस्ट वन अनबिलिव्हर, जिकडे एक अविश्वासी, और स्केप्टिक सेटिंग अराउंड, जर असा वेगळा वागळा शंका करणारा मनुष्य जर तुमच्या आजूबाजूला असेल, द होली स्पिरिट जस्ट कांट वर्क. पवित्र आत्मा तिथे काम करणार नाही. रिमेंबर, जीसस लेड अ मॅन प्लम आउट ऑफ द सिटी. येशू ख्रिस्ताने एका मनुष्याला शहराबाहेर नेले टू हील हिम. का नेले? त्याला आरोग्य देण्यासाठी त्याला शहराबाहेर काढले. शहरात मध्ये त्याला आरोग्य नव्हते. टू हील हिम वन टाइम, गेट हिम अवे फ्रॉम अनबिलीफ. अविश्वासातून त्याला बाहेर काढले. ही कम इन टू हिज ओन सिटी. तो स्वतःच्या शहरामध्ये आला. अँड द बायबल सेड मेनी मायटी वर्क्स ही कुड नॉट डू. तो मोठे अद्भुत चमत्कार येशू ख्रिस्त करू शकला नाही. वी डोंट वॉन्ट टू थिंक इन दॅट वे. आम्हाला त्या गोष्टी तशा प्रकारे विचार करायचा नाही आहे. बट द बायबल सेड ही कुडंट डू इट. तो करू शकला नाही. सी, ही कॅनॉट डू एनिथिंग अगेन्स्ट युअर अनबिलीफ. सॉरी, ही कॅनॉट डू नथिंग अगेन्स्ट युअर बिलीफ. तुमच्या विश्वासाच्या बाहेर तो जाऊन काहीच करू शकत नाही. यू हॅव गॉट टू बिलीव्ह इट. तुम्हाला देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणे
गरजेचं आहे. Someone has told me many times saying, Brother Branham, I don't care what would happen. I don't believe it. एकाने सांगितलं, ब्रदर ब्रॅनम काही हो, मी विश्वास काही झाला तरी ठेवणार नाही. वेल, इट वॉजंट टू दॅट पर्सन. ते त्या माणसासाठी नव्हतंच. ते त्या माणसासाठी विश्वास दिलाच नाहीये. ते त्या माणसाला तारण्याचा संदेशच नाहीये. तो विश्वास ठेवणार कसा? इट्स नॉट टू अनबिलिव्हर्स. एक अविश्वासणाऱ्यासाठी नाहीये. इट्स ओनली टू बिलिव्हर्स. हालेलुया. हा संदेश केवळ विश्वासणाऱ्यांसाठीच आहे. दे दॅट बिलीव्ह, जे कोणी विश्वास ठेवतात, ऑल थिंग्स आर पॉसिबल टू देम दॅट बिलीव्ह. हालेलुया. जे कोणी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी. बिलिव्हर्स, अनबिलिव्हर्स गेट नथिंग. अनबिलिव्हरला काही मिळत नाही. सो दे से दे जस्ट डोंट बिलीव्ह नथिंग. म्हणून ते कशावरती विश्वास ठेवत नाही. सो दे गेट नथिंग. काही मिळत नाही. इफ दे जस्ट गॉट कोल्ड थिओलॉजी, जर त्यांना थंड असं शिक्षण मिळालं, दॅट्स व्हॉट दे गेट. त्यांना तसंच पाहिजे आहे. बट दोज हू बिलीव्ह इन गॉड, ते देवावरती विश्वास ठेवतात, अँड बिलीव्ह दॅट जीसस क्राइस्ट इज जस्ट ॲज रिअल टुडे ॲज ही एव्हर वॉज, दॅट्स व्हॉट दे रिसीव्ह. हालेलुया. येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखा आहे. हालेलुया. तो जर मोशेच्या जोडीला होता, तो जर पावलाच्या जोडीला पहिल्या युगामध्ये होता, 7व्या युगामध्ये ब्रदर ब्रॅनमच्या जोडीला होता, तो आज तुमच्या आणि आमच्या जोडीला सुद्धा आहे. तेच स्वतंत्रता त्यांनी आज आम्हाला दिलेली आहे. आज आम्हाला कोणाच्याही कल्चरमुळे आमचं स्वतंत्रता हिरावून जाता कामा नाही. यरुशलेमीत हरवलं, पेत्र सुद्धा फसला गेला, परंतु संत पौलाला पहिला युगाचा संदेश त्याला येणे गरजेचे पडले. कशासाठी? बिलीव्हरला वाचवण्यासाठी. बिलीव्हर माणसा, तू ह्या जगाच्या कल्चर मध्ये फसू नको. बिलीव्हर माणसा, ह्या जगाचं कल्चर तुझं चांगलं नाही करू शकत. तू बाहेर निघ. काय सांगितलं त्याच्यावरती? मी त्याला तोंडावरती अडवले. कोणाला? पौलाला. तू सांगतो मी प्रचारक आहे. पेत्राला त्यांनी काय केलं? तोंडावरती अडवले. तू सांगतो मी प्रचारक आहे, तू सांगतो मी इस्रायल मंडळीचा सांभाळ करतो, आणि तू ते जेंटाईल लोक आहेत त्यांना सोडतो. कशासाठी? की अरे सुनता झालेले लोक बघतात ना माझ्यावरती. आत्मा ओळखायचा. परंतु देवाच्या नावाला धन्यवाद असो भावा बहिणीनो, आपल्यासाठी करेक्शन ठेवलेलं आहे. एव्हरी डे तो आमच्या जीवनाला करेक्ट करतो. आमच्या जीवनाला तो सुधारतो. इकडे कोणी असा नाही जो एकदम परफेक्ट आहे. तुम्ही मला सांगा, ह्याला सांगा, ह्याला सांगा, प्रत्येक जण इकडे काही ना काही चुका करून बसलेला आहे. मी स्वतः 2 हात वरती करून सांगतो, चुका करून बसलेला आहे. उभा आहे तुमच्या समोर. पवित्रता ही फक्त पुलपीट वरती आहे. देवाच्या वचनामध्ये माझ्यामध्ये काही नाहीये. हे वचन जेवढं तुम्हाला जाते ना, त्याचे 4 पट मला सुद्धा येत आहे. हे वचन मी माझ्यासाठी घेतोय, कारण मला स्वतंत्रता हवी आहे. मला स्वतंत्रतेमध्ये राहून स्वतंत्रता, प्रभू येशू ख्रिस्ताची स्वतंत्रता मला सुद्धा लागू आहे. म्हणून जे तुमच्या मुलाचं आहे, माझ्या मुलाचं वेगळं नाही. माझ्या मुलाचं पण तेच आहे. जी तुमची फाईट आहे ती माझी फाईट आहे. आमच्या सगळ्यांचे फाईट हे देवाचं वचन घेते. माझी बायको मला कधी पण सांगते, कोणाच्या पोराला बोलू नका, उद्या आपले पोरं मोठी झाले तर ते करतील. का? सगळे मुलं सेमच आहेत. आज जर त्यांनी करत असतील ना, त्यांना शिकवणं आहे अशासाठी की माझ्या मुलांना सुद्धा ती गोष्ट शिकवणं आहे. हे वेगळे, हे वेगळे, हा वेगळा तो वेगळा. का वेगळा? सगळी ही देवाची मुलं आहेत. देवाने सगळ्यांना समानतेने ठेवलेलं आहे. आम्ही एक कुटुंब होता भाऊ बहिणींनो. एक कुटुंबामध्ये राहतो. एक कुटुंबामध्ये असताना कोणाची उन्हा भाने काढायची गरज नाही. एक कुटुंबामध्ये एकमेकाला सपोर्ट करण्याची गरज आहे. आज जर आम्ही एकमेकाला सपोर्ट करू ना, तर आम्ही येशू ख्रिस्ताच्या शरीराला सपोर्ट करू. म्हणून सपोर्ट मिळावा म्हणून मजबुरी करून घेऊ नका की ह्यांनी मला सपोर्ट केला पाहिजे, तर मग तो मनुष्य खोटा आहे. दोन्ही गोष्टींनी बोलतो मी. सपोर्ट करावा म्हणून मला तुम्ही सपोर्ट करा, हा चुकीचा आहे. संत पौल कसं सांगतो? प्रत्येकाने एकमेकाला मदत करणे गरजेचे आहे. म्हणून तो का सांगतो? मी कोणाचं घेत नाही. मी बांबू ठोकून खातो. का करतो? अशासाठी की तंबू जे मिळते ना, मी माझं चालवतो. तुमचं जे काय मिळते ते फिसात नेऊन देतो मंडळीकडे. का? कारण ते तुमच्यासाठी प्रार्थना करतात. मी मला सांगू नका, मला दोष लावू नका. मी तुमच्या पैशासाठी तुमची सेवा करायला येत नाहीये.
आज प्रत्येक सेवकाची भूमिका ही असली पाहिजे. कोणीही सेवकांनी पैशासाठी सेवा करू नये. लोक तोंडावर पैसे मागतात भावा बहिणींनो. आज एंड टाइम मेसेज मध्ये लोक तोंडावर पैसे मागतात. पैसे द्या तर मी येतो. ऑफरिंग नाही दिला यांनी लास्ट टाइम. याच्याकडे काय द्यायचं? नुसता बोलावतं, प्रचार करायला लावतो, ऑफरिंग कोण द्यायचं? तोंडावर पैसे मागतात. देवाचं वचन विकल्यात जमा आहे. आज आमची भूमिका स्थिर पाहिजे. आम्ही आमचं स्वातंत्र्य जे आहे, जे पवित्र आत्म्यामध्ये आहे, ते आम्ही हरवता कामा नाही. आम्ही कोणाच्या स्वातंत्र्याला विकले पाहिजे नाही. आम्ही पौलासारखे उभे राहिले पाहिजेत. 7व्या संदेष्टा काय सांगतो? 1965 मध्ये मी भरपूर वेळ तुमचा वाट बघितली की तुम्ही मला एकदा तरी बोलवाल आणि सांगाल की ब्रदर ब्रॅनम देवाचा संदेश आमच्यासाठी प्रचार करा. पण तुम्ही मला कोणीही बोलावलं नाही. का? करेक्शन देतात ना ब्रदर. ब्रदर कडक बोलतात. ब्रदर कडक बोलतात ते आम्हाला आवडत नाही. ब्रदरांनी कडक बोललं तर खरं अरे बापरे, त्याच्यापेक्षा मंडईत आहे तो बरा आहे. लांबची पिढा लांब. आमचं घरचं चाललंय ना मस्त, कशाला यायला इन्व्हॉल्व करायचं? भावा बहिणींनो, देवाचं वचन आमच्या सुधारणुकीसाठी आहे. प्रॉफिट मेसेज मध्ये काय सांगतात? ज्याला वचन नाही आहे त्याच्यासाठी ते नाही आहे, पण ज्याच्यासाठी आहे त्याने सुधारणूक करून घ्यायची. आमच्यासाठी आहे, आम्हाला सुधारणूक करून घ्यायची आहे. काय वचन म्हणते? सिंपल आहे का? त्याच्यामध्ये गडबड गोंधळ आहे का? काही नाही आहे. इट इज क्लीन. वचन प्रगटीकरण सांगितलं. देवाचे वचन क्रिस्टल क्लिअर आहे. क्रिस्टल क्लिअर. दोष 1.0.0001 ब्रदर रोमन असे भिंग लावून बघतात त्या डायमंड मध्ये. तसा काहीतरी दोष दिसेल का देवाच्या वचनामध्ये? शक्यच नाही. आहे का दोष देवाच्या वचनामध्ये? शक्यच नाही. देवाचं वचन पवित्र, निर्दोष, निष्कलंक आहे. ह्याच्यावरती दोष देण्यासारखं काहीच नाही. दोषी आम्ही आहोत. म्हणून आम्हाला देवाच्या सहाय्यात काही सांग नाही. प्रभू, आम्ही स्वातंत्र्याचा भंग पण केलेला आहे. आज आम्हाला पुन्हा तू उभारी दे. आम्हाला एक कपल भेटला, आम्हाला एक कुटुंब भेटलं आणि एकाच आम्ही कारमध्ये एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलला जेवायला जात होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आहात? तर त्यांनी म्हणलं की आम्ही टेनेसीवरून आहोत. मी सांगितलं अच्छा, आमची टेनेसीला मंडळी आहे, USA ला, अमेरिकेला. कोणती मंडळी? वास्तविक मला इव्हिनिंग लाईट आठवलं. नंतर मला माहिती पडलं की तिकडे ब्रदर डॉनी रेगनची मंडळी तिकडे टेनेसीला आहे, जॉन्सन सिटीमध्ये. आणि नंतर वास्तविक त्यांची भेट गाठ झाली. पण त्यांचा जो ऑरा बघत होतो तेव्हा मी समजलो की टेनेसीमध्ये दोन्ही प्रकारचे लोक राहतात. एका ठिकाणी वचन प्रचार केला जाते आणि त्या दिवशी अम्मा मला म्हणाली की ब्रदर डॉनी रेगनला तिकडे ते लोक रेसिस्ट सांगतात. का? कारण तो केसाविषयी, कपड्याविषयी प्रचार करतो. आणि हे जे टेनेसीतले लोक आली होती, हे लोक फुल जगातले लोक, एकदम कपडे काढून फिरणारी लोक होती. त्यांना काही नाहीये. वचन एका सिटीमध्ये आहे की नाही आहे की नाही? टेनेसीमध्ये ते सेम ठिकाणी वचन आहे, पण लोकांना त्याचं काही नाहीये. त्या दिवशी आम्ही रात्री आले, होळी संपल्यानंतर आले, ट्रेनला मी आलो. ट्रेनला बघतो तो कॉर्नरला बसलाय, एक झोपलाय, ट्रेन मध्ये आडवा झालाय. दुसरा एक माणसाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून असा बघतोय, असा हलतोय. त्या पुढच्या माणसाला आलेला जाम राग, त्याच्या बायकोकडे तो बघत होता. त्याला मारायचं मन केलेलं फार, पण त्यांनी कंट्रोल केला आणि तो असं बायकोला सांगितलं तू उठून पुढे जाऊन राहा. पण तो त्याच्या डोळ्यात डोळ्या घालून असं बघतो, असं हलतो आणि त्याच्या डोळ्यात बघतो. त्याला वाटतं मी मारू का काय? आम्ही ट्रेन मधून खाली उतरले, फिरे आले तर एक तिकडे खड्ड्याच्या समोर त्या तिकडे पिऊन पडलाय. मी म्हटलं हा ह्यांचा धर्म आणि ही यांची जात, हा ह्यांचा देव जो ह्यांना स्वर्गात घेऊन जाणार आहे. स्वतंत्रता कशा प्रकारे तुम्ही स्वतंत्रता बघता? कशा प्रकारे होळी आई? होळी नाही, जीवनाची होळी झाली त्यांच्या जीवनात काही नाहीये भावा बहिणींनो. उभारणीला काही चान्स नाहीये. सत्य हरवून बसलेले आहेत भावा बहिणींनो. हे आम्हाला का दिसते माहितीये का? कारण आमच्या समोर वचन आहे. हे सैतान कधी दिसतो माहितीये का? जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचा चष्मा घालताना तेव्हा तुम्हाला सैतान दिसतो. सैतानाचा चष्मा घालून सैतान न दिसत. सैतानाचा चष्मा घातला का देवाचा माणूस त्याला हेट दिसायला लागतो. हा माणूस नको, हा ब्रदर नितीन नको आम्हाला. कशाला हा ब्रदर जॉनी कशाला पाहिजे आम्हाला? नको, कडक बोलतो, नको हा माणूस आम्हाला. हा देवाचं वचन कडक आहे ना. आम्हाला मज्जा करायला सांगा,
मजा करायला. सगळं ब्रदर तुम्ही पॅन्ट बिन घालायला अलाउड करा, अख्खी चर्च भरेल का नाही बघा इकडे. पाहिजेच नाहीये, पाहिजेच नाहीये. जो अनबिलिव्हर आहे तो अनबिलिव्हर आहे, जो बिलिव्हर आहे तोच बिलिव्हर आहे. कारण त्याला माहिती आहे की माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग मी कसा करावा, कारण त्याला देवाने आपला आत्मा दिलेला आहे. काय आज आम्ही आनंदित आहोत की देवाने आम्हाला आत्मा दिलेला. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. हालेलुया. We have liberty in Christ Jesus under the subjection of Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या अधिकारामध्ये आम्हाला ख्रिस्तामध्ये मुक्तता आहे, स्वतंत्रता आहे. आमेन. काय तुम्ही आनंदित आहात की तुम्हाला येशू ख्रिस्ताने मुक्तता दिलेली आहे? जग आणि जगाच्या गोष्टी लयात जातील, देवाचं वचन सर्व काळ टिकेल. भाऊ बहिणींनो, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की देवाचं वचन म्हणते आकाश पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझ्या वचनाला काल आणि मात्रा रद्द होणार नाही. कसं काय भाऊ बहिणींनो शक्य आहे? तुमच्या आणि आमच्या स्वातंत्र्यामुळे. हे वचन जेव्हा तुमच्या आणि आमच्यात दिसते ना, तेव्हा जो येशू ख्रिस्त 2000 वर्ष अगोदर होता तो आजही प्रगट होतो. तेच वचन, तेच कार्य तुमच्या आणि आमच्यातून आज प्रगट होते, कारण स्वतंत्रता आज आम्हाला दिलेली आहे. गॉड ऑफ दिस विलेज. आपण ऐकला गेला रविवारी मेसेज. या युगाचा काय आहे? या युग काय आहे? विलेज आहे. ब्रदरने सांगितलं चांगलं काही निघेल वाटते का तुम्हाला ह्या जगातून? काहीच नाही. माझा मावशीचा मुलगा आला होता घरी. तो सांगतो वाडीत कोथमिरी लावली. कोथिंबीर कोथिंबीर बोलला ना, कोथिंबीर लावली आहे. कोथिंबीर लावली पण वाढत नाही. ती का ओरिजिनल बीज आहे ना, ते वाढत नाही. त्याला वाढायला वेळ लागतं ना. पण आयडिया आहे, संकरित एक औषध मिळते, ते फवारणं मारायचं, दुसऱ्या दिवशी ते टन टन बाहेर येते. बीज ते आहे, त्याच्यावरती फवारणी मारायची का दुसऱ्या दिवशी एकदम टणटणीत दुसरं असं एकदम फुलते. कशी? त्या औषधामध्ये तो पॉवर आहे ना, ते त्या बीजाला सुद्धा खराब करायला वाट बघा. तुम्ही सांगाल अरे काय ताजी दिसते रे. ताजी नाही ती ताजी नाही ना, ती त्या औषधाचा पॉवर आहे. सैतान आहे सैतान. ते फॅशन आहे ना, फॅशन. ती फॅशन दिसायला दिसते फार चांगली आहे, पण ती फॅशनला तशीच मावळते सुद्धा, त्याची जीवन नाही देत. म्हणून प्रॉफेट का सांगतात, आय लाईक ओल्ड फॅशन रिलिजन. हालेलुया. व्हॉट इज ओल्ड फॅशन रिलिजन? फेनी क्रॉस्बी, जिचे डोळे नव्हते, तिने गाणं लिहिलं, अमेझिंग ग्रेस, ब्लेसेड अश्युरन्स, जीसस इज माइन. कोणी लिहिलं? प्रिन्सली, एल्विस प्रिन्सली लिहिलेलं. काय? फेनी क्रॉस्बीने. घरी जाऊन कोणीतरी गुगल करा आणि तिची जरा स्टोरी वाचा फेनी क्रॉस्बीची. त्याला वाचायला द्या फेनी क्रॉस्बीची स्टोरी. फेनी क्रॉस्बीची स्टोरी काय आहे? आंधळी बाई. लोक सांगतात अरे तुला काय चालता येत नाही, दिसत नाही, काय नाही. ती सांगते त्याचा काय फरक नाही पडत, माझ्यासाठी माझा देव जिवंत आहे, माझ्या जीवाचं रक्षण करणारा परमेश्वर माझ्या जोडीला आहे. ती सांगते ब्लेसेड अश्युरन्स, जीसस इज माइन. तुम्ही सांगा माझ्याकडे काय आहे? ते तिला सांगितलं हे एवढे पैसे घे, तुझं गाणं जे आहे ते आम्हाला विक, आम्ही कॉपीराईट करतो. ती सांगते हे गाणं मी तुम्हाला विकूच शकत नाही. ते सांगते का? कारण देवाचं वचन विकताच येत नाही. तुम्हाला देवाचं वचन विकू कसं? हे गाणं आहे, हे तुम्ही पण गा, तुम्ही पण गा, सगळ्यांनी हे गाणं गा. फेनी क्रॉस्बी सांगतात अरे देव डोळे नाही आहेत. एवढा विश्वास कसं काय? एका मनुष्याला विचारलं की अरे तू आंधळा आहेस, तू देवाला दोष देतोस की ना? आता मला वाटतं काहीतरी एक व्हिडिओ चालू आहे. एका व्हिडिओमध्ये मला आवडली, डू नॉट कम्पेअर युअर लाईफ विथ अदर्स. एक माणूस बसलेला आहे. एक माणूस बघतो, तो हॉटेलमध्ये माणूस खायला बसलेला आहे. तर तो बघतो अरे ह्याच्याकडे केवढं चांगलं खायला आहे रे. त्याचे केस लांब दाखवलेले आहेत. त्या लांब केसावरती दुसरा माणूस, टकला माणूस बघतो, बघणारे ह्याचे लांब केस किती आहेत, त्याला पुढच्याच अन्न पडलाय, ह्याला ह्याच्या केसाचं पडलाय. तर ते दुसरा, हा सायकलवरती असा आहे ना, तर ती बसमध्ये बाई चालली, ती बघते, बघ ना मी बसमध्ये चालली पण ह्याच्याकडे सायकल आहे, माझ्याकडे सायकल असती मी सायकलवरती गेली असती.
ती बसमध्ये बसल्यानंतर तिच्या बाजूलची बघते, मग हिला मस्त पाय बी आहेत, मी त्या हँडिकॅप आहे. प्रत्येक जण आपलं लाईफ दुसऱ्याच्या जोडीला कम्पेअर करतो आणि त्याला वाटते की माझ्याकडे काही ना काहीतरी कमीच आहे. ह्या जगात एक पण माणूस सॅटिस्फाईड नाहीये. फक्त एकच असायला पाहिजे, ज्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तो सॅटिस्फाईड आहे, ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे ना तो सॅटिस्फाईड आहे. म्हणून दावीद का सांगतो, प्रभू तुम्हाला इतका श्रीमंत नको बनवू की मी तुला विसरून जाईन, आणि इतका गरीब नको बनवू की मी तुला शिवेशाप देईन. काहीतरी बोलेन. आहे का प्रभूच्या दारामध्ये असं माणूस? प्रभूच्या दारामध्ये पण पैसे मागता येईल ना, तेव्हा तुम्ही समजा हे वचन त्याच्यासाठी नाही आहे. कारण प्रभूच्या दारामध्ये प्रभूचे विश्वासी असा कधीच करू शकत नाही. प्रत्येक मनुष्य मेहनत करतो, मेहनत करून खाईल. देवाचं वचन आमच्यासाठी पवित्र आहे, शुद्ध आहे, स्वतंत्रता देऊन चुकलेला आहे. मेहनत करा, तुम्हाला परमेश्वर सगळं देईल. आशीर्वाद त्याचे भरपूर आहेत, त्याच्या मार्गात चालायचं आहे. जगाच्या गोष्टीकडे तो काय करतो, त्याचं काय आहे, त्याचे कल्चर आपण घेऊया, त्याचं आपल्या मंडईत आणूया. नो, आम्हाला देवाच्या उपस्थितीची गरज आहे. आमच्या मंडईत पवित्र आत्मा आहे, आमच्या कुटुंबात पवित्र आत्मा आहे, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे. आज आम्हाला सत्यात चालवत आहे. आमेन. काय तुम्ही आनंदित आहात की तो आमचा लीडर आहे? आमेन. तो आमच्या जोडीला आहे. आमेन. म्हणून आमच्या योग्यतेच्या पलीकडे तो जाऊन आम्हाला देतो. आमची पात्रता काहीच नाहीये, आम्हाला योग्यतेच्या पलीकडे जाऊन तो आमच्यावरती कृपा करतो. आजचा संदेश मी काल प्रिपरेशन करत असताना रात्री जेव्हा ही जीवनात माझी गोष्ट घडली, मी दोन गोष्टी समजलो. एक, सैतानाचा अटॅक. दुसरा गोष्ट, सैतानाला ब्रदर नीतीने प्रार्थना केली, एक्सपोज करणे. सैतानाला जेव्हा तुम्ही एक्सपोज करता तेव्हा तो चवताळतो. का तुम्हाला एक्सपोज करण्यासाठी जात आहे? का तुला एक्सपोज करायचा आहे? सैतान ट्राय करतो. तो मग तुमच्यावरती कठीणही आणण्याचा प्रयत्न करेल, बंधने आणण्याचा प्रयत्न करेल. हे बंधन आणेल, ते बंधन आणेल, अशासाठी की तुमच्या जीवनात तुमचा फोकस जो आहे हा येशू ख्रिस्तावरून हटावा आणि तुम्ही सांगावे, नाही मला मेसेज ऐकायचा नाही, असं तुम्ही सांगावं. ह्यासाठी तो मेहनत करत आहे. बाकी त्याचा काय उद्देश नाही. त्याचा फक्त उद्देश एक आहे की तुम्ही बायबल वाचू नका, तुम्ही संदेश ऐकू नका, बाकी सगळं तुम्ही करा. म्हणून तुमच्या हातात त्याने फोन पण दिलाय, व्हॉट्सअप ऐका, हे बघा, ते बघा, परंतु मेसेज ऐकू नका आणि बायबल वाचू नका, आणि सगळ्यात महत्वाचं प्रार्थना करू नका. ह्यासाठी सैतान उभा आहे. आज आपल्याला बघायचं आहे, स्वतंत्रतेमध्ये आहोत की नाही? मी दोन हातांनी स्वतंत्र आहे. काही प्रकारचं बंधन आमच्यावरती आज नाहीये. पवित्र आत्मेने आम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे, परंतु त्या स्वतंत्रतेमध्ये राहून आम्हाला आमची स्वतंत्रता समजणे गरजेची आहे. म्हणून वचन काय सांगते, जोपर्यंत बाळक शिक्षकाच्या अधीन आहे तोपर्यंत तो बाळक आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमची स्वतंत्रता कशी सांभाळावी ही माहिती नाही आहे तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र नाही आहे. परंतु जेव्हा तुम्हाला कळेल की हे स्वतंत्रतेचा उपयोग कसा करावा, तेव्हा आम्ही स्वतंत्र आहोत. देन वी आर फ्री बाय द होली स्पिरिट. मग तुमचं नेचर चेंज होईल. यू विल आयडेंटिफाईड बाय द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. तुमचं बोलणं बदलेल, तुमचं चालणं बदलेल, तुमचं कृती बदलेल. मी खरोखर सांगतो, मी प्रभूची क्षमा मागितली रात्री. जेव्हा मी त्याला 2 फटके मारले, मला जाम राग आलेला. आणि ते रात्री एकटे झोपेमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लाथ मारतोय, तुम्हाला हात पाय मारतोय, जोराने मला मारतोय आणि लागतंय सुद्धा मला. त्याच्यामध्ये मी त्याला 2 फटके दिले. पण जेव्हा मी त्याच्या डोळ्याकडे बघितलं तेव्हा मी समजलं, हा जोहन नाही आहे, हा सैतान आहे. हा त्याला त्रास देत आहे. त्या सैतानाला माझ्याजवळ शरीराची भानगड नाही आहे, आत्म्याची भानगड आहे. आत्म्याला काढलं, सैतानाला काढून टाकलं, देवाचा विजय झाला. आज आम्हाला समजणे गरजेचं आहे. आम्हाला या गोष्टीकडे येणे फार गरजेचं आहे. आणि प्रभूकडे मागूया की प्रभू आम्हाला तुझ्या पवित्रतेत घेऊन ये, तुझ्या स्वतंत्रतेत घेऊन ये, ज्याच्याद्वारे आम्ही तुझं काम करू शकू. आमेन, आमेन, आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. मला वाटतं कोणीतरी प्रार्थना करत, ज्याने प्रार्थना करतील. माझा आवाज संपलेला आहे. प्रभू परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीत हालेलुया. तुझ्या नावाला उंचावितो. पुन्हा एक वार बापा, दुपारची वेळ, सकाळची वेळ तू आमच्या जीवनात आशीर्वादित केलीस बापा. तुझ्या ठाई जमणे झाले त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि बापा भाऊ स्टॅनली कर्वे बापा, एक सुंदरसा मेसेज तो आम्हाला दिला की बापा लिबर्टी,
जे आम्हाला स्वतंत्रता दिली आहे बापा, परंतु बापा तू आज आम्हाला दाखवून दिली की स्वतंत्रता एकाच ठिकाणी उभी राहून बापा दोन प्रकारची आहे बापा प्रभू परमेश्वरा, की 100 पर्यंत तुम्हाला स्वतंत्रता आहे, 100च्या वरती तुम्हाला पनिशमेंट आहे. Yes, Lord. देवाच्या वचनात तुम्हाला स्वतंत्र आहे, देवाच्या वचनाच्या बाहेर मग देवाचे रूल तुमच्यासाठी चालू होतात. Yes, Lord. जर तुम्ही देवाच्या नावाने येत असाल तर देवाची पनिशमेंट तुम्हाला घेणे आहे. आणि जर बापा आम्ही वचनाकडे लक्ष देत नाहोत तर बापा आम्ही स्वतंत्रपणे त्या सैतानाच्या तावडीत सापडलेलो आहेत बापा. संपूर्ण काही हे आमच्या मनावर अवलंबून आहे बापा. आमचं मन कोणत्या गोष्टीला बापा अलाव करते, कोणत्या गोष्टीसाठी आम्ही प्रिडेस्टिनेटेड आहोत बापा, Yes, Lord. या सगळ्या गोष्टी तू आज आम्हाला दाखवत आहे बापा. प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो, तुझ्या नावाची उपकार स्तुती करीतो की बापा खरोखर बापा तुझे किती उपकार मानावे बापा. Yes, Lord. कारण बापा आम्ही कसे आहोत हे आम्हाला माहिती नाही. जरी आम्ही स्वतःला काहीतरी समजत असलो तरी बापा आम्हाला करेक्शनचा आत्मा गरजेचा आहे बापा. Yes, Lord. ज्याप्रमाणे बापा पौलाने सांगितले की मी प्रगतीकरणाद्वारे यरूशलेमेत गेलो. Hallelujah. यरूशलेमेत जाण्याची गरज काय होती बापा, तो तर परराष्ट्रासाठी प्रचार करत होता, परंतु बापा प्रगतीकरणाद्वारे त्याला समजलं की यरूशलेम सुद्धा त्याच बिघडलेलं आहे. प्रगतीकरणासाठी गरजेचं आहे बापा. Hallelujah. करेक्शनचा गरज आहे बापा. बापा प्रभू परमेश्वरा तू कोणाने कोणा ठरवी बापा पाठवतो आणि बापा करेक्ट करतो बापा. पौलानी जाऊन बापा पेत्राला करेक्ट करावे की तू काय सुनता झालेल्या त्या माणसाच्या जोडीला घोडी गुलाबी करतो आणि काय करतो, परराष्ट्रीयांकडे दुर्लक्ष करतोय. तुला तुझ्यासाठी वचन आलेलं की उठ आणि खा. तू सांगतो मी काय अशुद्ध खाल्लेलं नाही, तेव्हा तुला कित्येक वेळेला मेसेज आलेला आणि आज तू परराष्ट्रीयांना पाठ दाखवतो. ही गोष्ट चांगली नाही बापा. किती महान गोष्ट आहे बापा. आज Hallelujah. खरोखर बापा आज मंडळीत याच आत्म्याची गरज आहे बापा. Yes, की Lord. बापा तुझ्या वचनाद्वारे कोणीतरी आम्हाला करेक्ट करावे, Yes, राईट Jesus. पाथवरती न्यावे बापा. Hallelujah. ती राईट पाथ जी न्यारो आहे, अरुंद आहे बापा प्रभू Hallelujah. परमेश्वरा. ह्या अरुंद रस्त्यावर आम्ही आनंद करू नये बापा. तर आमच्या जीवनात अधिक गोष्टी आहेत आणि बापा त्याला आम्ही टॅकल करणे आहे, त्यांना आम्हाला फेस करणे आहे बापा. आणि त्या अरुंद रस्त्याची वाटचाल चालणे बापा ही आमच्यासाठी बापा इझिएस्ट वे व्हावा बापा. आणि त्यासाठी आम्ही तयार व्हावे बापा. म्हणून बापा हा करेक्शनचा आत्मा तू आमच्यासाठी अधिकाधिक Yes, दे Lord बापा. Jesus. आम्हाला प्रत्येक मेसेज मध्ये ब्रदर ब्रॅनमने करेक्ट केलेलं आहे बापा. शेवटपर्यंत त्यांनी तडजोड केलेली नाही बापा. प्रभू परमेश्वर जरी त्याला कोणी बोलावलं नाही आणि बापा त्याला आमंत्रण दिलं नाही तरी बापा त्यांनी मेसेज जे आहेत ते वधूला तयार करण्यासाठीच पाठवले आहेत Yes, बापा. Lord. आणि बापा प्रभू परमेश्वर आज आम्हाला त्याच मेसेज मधून घेणे आहे बापा प्रभू परमेश्वरा. नो ऍडजस्टमेंट एट ऑल बापा प्रभू Yes, परमेश्वरा. Lord. आणि बापा Help त्याच us, Lord. मेसेजद्वारे बापा आम्हाला आमची वाट काढणे आहे बापा Yes, प्रभू परमेश्वरा. जी खूप खडतर आहे आणि आज ह्या गोष्टीचा बापा आम्ही मनाला ठासून सांगावे की आमची पुढची वाट खूप खडतर आहे बापा Yes, प्रभू Lord. परमेश्वरा. परंतु आम्हाला यात चालणे आहे कारण आमचा मार्गदर्शक तू आहेस बापा प्रभू Jesus. परमेश्वरा. आणि ज्याप्रमाणे बापा प्रभू परमेश्वरा एक आंधळी व्यक्ती तिने किती कोसायला पाहिजे सर्व गोष्टीला, परंतु बापा तिने अमेझिंग ग्रेस हे बापा गाणं लिहिलं बापा. Yes, काय Lord. तिच्या मनात आनंद असेल बापा. Hallelujah. आज आम्ही डोळस असून आमचा काय असावं बापा, काय होय, असायला पाहिजे बापा प्रभू Yes, परमेश्वरा. Lord. ती ब्लेसेड एश्युरन्स हा जर गाणं लिहत असू शकते बापा तर बापा तिला दिसत नाही, तिने कुठून वाचलेलं नाहीये. हे सर्व तिच्या मनात आलेली प्रेरणा आहे, उत्स्फूर्तता आहे बापा. Yes, आणि त्या Lord. उत्स्फूर्ततेने ती लिहत असेल, जिला डोळे नाहीत बापा, मग ती आत्म्याने किती बघत असावी बापा प्रभू Yes, परमेश्वरा. Lord. आज हेच तू आम्हाला प्रगतीकरण दे बापा की आम्ही आमच्या आत्म्याने बघावे बापा. Yes. या डोळ्याने बापा केवळ कंपॅरिझन करू नये तर बापा आम्ही आमच्या आत्म्याने बघावे आणि ते तुला बघावे. म्हणून बापा तू आज आमच्याकडे विशेष लक्ष पुरव बापा आणि तू आम्हाला आशीर्वादित कर बापा. Yes, Lord. या दुपारच्या वेळेबद्दल तुला धन्यवाद देतो बापा. जमलेल्या प्रत्येक भाऊ बहिणीबद्दल बापा तुझी स्तुती महिमा करतो. Thank you, Lord. पुन्हा एक वार बापा भाऊ स्टॅनली बद्दल आणि त्यांनी दिलेल्या मेसेज बद्दल तुला धन्यवाद देतो. Thank you, Jesus. आम्ही खरोखर बापा ह्याच आत्म्याने आज निघून जावे की बापा खरोखर आम्हाला जे करेक्शन मिळत आहे ते आम्ही घ्यावे बापा. Yes, Lord. आणि बापा दिवसेंदिवस त्या करेक्शनच्या वाटेवर चालावे बापा. Yes, Lord. आम्ही स्वतःला बापा असं विशेष काही समजू नये किंवा मी योग्य आहे, मी बरोबर आहे, मी एंड टाइम बिलीवर आहे बापा. नो 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 बापा प्रभू परमेश्वरा, असं आमच्या ठाई कधीच होऊ नये. तर बापा शेवटच्या घटकेपर्यंत बापा जे काही करेक्शन येत आहे त्याद्वारे आम्ही आमच्या जीवनात बदल करून घ्यावा म्हणून तू विशेष सहाय्य प्रभू बापा. पुन्हा एक वार आम्ही इथून परतीच्या प्रवासात जात असताना आमच्या मार्गात तू आमचा बापा मार्गस्थ हो. आम्हाला बापा मार्ग दाखवणारा वाटाड्या असा तू हो. Yes. आणि बापा सर्व काही तुझ्या हाती सोपवून आम्ही तुझ्यासमोर नतमस्तक होऊन छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून ऐकू मान्य कर. Amen. जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल सोया था, जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल सोया था,
अपने पवित्र लहू से धोया तुम्ही ने पापों को, धोकर मुझे अब शुद्ध, हालेलुया, मेरे हृदय को अब साफ किया, धोकर मुझे अब शुद्ध किया, मेरे हृदय को अब साफ किया, संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, प्यारे प्रभु जी जीवन का सहारा है, जीवन का सहारा है, जीवन का सहारा है. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याची शांती, त्याची स्वतंत्रता, पवित्र आत्मेची स्वतंत्रता तो येईपर्यंत आमच्या जीवनात राहो. Amen. आमेन. Tell me, as Jesus, tell me, Lord, with you, tell me again. Amen. तुम्हा सर्वांना